आमच्यासाठी भारीची व्याख्या आहे गोंधळ आणि त्यांच्यासाठी भारीची व्याख्या म्हणजे बाकीचे मराठी सिनेमामधला गोंधळ. भाई मैं बोले उधर शोले असं नाही होत ते. ऑडिशन आलं होतं ते पण साडी घालून, त्यामुळे तो लक्षात राहिला होता. मी म्हटलं भाई आपल्या नशिबात आहे हे आणि देवाचे उपकार आहेत आपल्यावरती, आपण हा रोल करायला पाहिजे. की खूप चांगले अभिनेते असतात पण त्यांच्यापर्यंत ते चांगलं काम पोचत नाही, ती संधी मिळत नाही, बऱ्याचदा असं होतं. आपण म्हणतो ना आनंद, काम करण्याचा जो आनंद आहे तो या फिल्मला मी पुरेपूर अनुभव. माईक सोडायचे, खुर्ची सोडायचे, ते डायरेक्ट जाऊन पेट्रोल रॉकेट जे काय असेल त्यांनी मशाल लावून तो शॉट पुढे आम्ही कंटिन्यू करायचो. मला खरोखर माझ्या कॅरेक्टरसाठी पात्र जे निवडायचे ते बाहेर काय आहे त्याने मला काय फरक पडतो, तरी किशोर कदम ह्या तुम्हाला पात्रामध्ये एकदम वेगळे दिसणार. तुम्हाला कुठलाही डायलॉग असा सापडणार नाही की जो काहीतरी वेळ वाढवण्यासाठी किंवा काहीतरी रंजकता आणण्यासाठी हे केलेला आहे. जे स्टोरीला गरजेचं आहे तेवढंच त्याच्यामध्ये आहे. प्रत्येकाला मेहनत करावी लागली आणि या चौघांना तर बरीच मेहनत केलेली. मी बराचसा माझा सेटवर थोडासा आरडाओरडा असायचा, बरंचसं ब्रेन डोक्याला लावून जा, काहीतरी चला मराठी सिनेमा म्हणून सपोर्ट करायला जाऊ नका. नमस्कार, मी कल्पेश कुबल. मटाकट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत गोंधळ ही टीम भेटायला आलेली आहे आणि मटाकट्टा असा मंच आहे की जिकडे आपण सगळं सिनेमांना बोलवतो, छान गप्पा मारतो, वाचकांपर्यंत आपला सिनेमा पोचावा हा आमचा मूळ हेतू आहे, जेणेकरून अधिकाधिक गर्दी सिनेमागृहात होईल आणि जेव्हा केव्हा OTTवर येईल तेव्हा प्रेक्षक तेव्हा आणखी मोठ्या संख्येने बघतील. तर आज आपण छान गोंधळविषयी गप्पा मारणार, पण तत्पूर्वी तुमचं स्वागत मला करायचं आहे. मठाच्या प्रथेप्रमाणे आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणि आपल्या यंदाच्या दिवाळी अंक देऊन तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. बरेच पान आहेत. पुन्हा एकदा स्वागत आणि महत्त्वाचं म्हणजे अभिनंदन. इफ्फीमध्ये आपला सिनेमा रिलीज होणार आहे आणि तो सिलेक्ट झाला आहे गोल्डन पिकॉकसाठी आणि इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये सुद्धा. त्यामुळे खूप खूप अभिनंदन. मराठी सिनेमासाठी खूप मोलाची हे एक पाऊल आहे आणि पुढे जाणारं पाऊल आहे. तर नेमकं मला तिकडूनच सुरू करायचं आहे की जी कौतुकाची थाप असते, आपण एखादा सिनेमा किंवा आपण एखादी कलाकृती बनवतो आणि त्याला कौतुकाची थाप मिळते तो प्रदर्शित होण्यापूर्वी पासतीत, तर नेमकं काय मनात सध्या काय सुरू आहे तुमच्या मनात? थोडीशी नर्वसनेस होती, पण इफीचं जसं सिलेक्शन आलं तर आपण काहीतरी चांगलं बनवलं याचा तो फील आला. कारण सूचना प्रसारण मंत्रालयाचं फार सर्वात जुनं फेस्टिवल आहे ते. 56वा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव भारत सरकारद्वारे केला जातो आणि त्याच्यामध्ये मुख्य स्पर्धेमध्ये त्याची निवड होणं हे आमच्यासाठी फार एकदम ते असं भारी वाटतं आहे. पूर्ण टीम एक्सायटेड आहे आणि टेक्निकली आणि जो दर्जेने आम्ही ज्यावेळेस तुम्ही एखादी कलाकृती बनवता आणि त्याला ज्यावेळेस त्याचं रेकग्निशन मिळतं तर त्याच्यापेक्षा आणखीन आनंद काय होऊ शकतो. सो पूर्ण टीम एक्सायटेड आहे आणि काहीतरी चांगलं बनवलं आहे, काहीतरी ते फार एक वेगळीच फिलिंग येते आणि त्याने नर्वसनेस कमी करण्यामध्ये कुठेतरी त्याचा फायदा झाला असं मी म्हणेल. येस. तुम्ही यापूर्वी शॉर्ट फिल्म बनवल्यात, लघुपट बनवलेत, त्यालाही पुरस्कार मिळालेले आहेत आणि यावेळेला तुम्ही पहिल्यांदा फीचर फिल्म पूर्ण लांबीचा सिनेमा यावेळी बनवला आहे. तर नेमकं ट्रिगर पॉईंट काय होता की आपल्याला एक फीचर फिल्म बनवायची आणि त्यातही विषय आपल्याला अशा प्रकारचा एक तळागाळातला मातीचा विषय आपल्याला त्यात निवडायचा आहे? मेन ट्रिगर पॉईंट काय होता की सिनेमा बनवण्याचा हा? कसं आहे की ज्यावेळेस लघुपट हे पॅशनेटली कोणाला जर फिल्म्स बनवायचे असतील तर लघुपट हे त्याचा सुरुवातीचा टप्पा असतो. कारण लघुपटामध्ये तुम्हाला मिस्टेक्स कळत असतात, तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर तुमचं प्रोसेस झाल्यानंतर तुमची फिल्म जिंकते, डॉमिनेट होते. तर हे सर्व लर्निंग प्रोसिजर असते आणि दॅट टाईम ज्यावेळेस 2016मध्ये मी अज्ञात बनवली होती. मी आत्तापर्यंत 4 लघुपट बनवले आहेत, त्याच्यापैकी 1-2 यूट्यूबवरती वगैरे अवेलेबल आहेत, प्रेक्षक मोफत पाहू शकतात मुफ्तमध्ये. तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेल की ज्यावेळेस मी अज्ञात घेऊन गेलो होतो शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये कान्समध्ये, सो त्या टायमाला त्यावेळी जो माझा एक्सपिरियन्स आला की भारतीय सिनेमाचं आंतरराष्ट्रीय किंवा ॲब्रॉडला असलेलं प्रेझेंटेशन, इम्प्रेशन हे थोडंसं विचित्र आहे. विचित्र इन द सेन्स गरिबीची फिल्म असतात भारतातून किंवा बिलोबिली फिल्म असतात आणि मग मी त्याच्यानंतर जर ते तुम्ही अंतर्मुखून विचार केला तर बरेचसे बाहेरचे जे फिल्म मेकर आहेत ते पण इंडियामध्ये येतात आणि गरिबीच्याला बॅकड्रॉप ठेवून काहीतरी फिल्म बनवतात
आणि बाहेर जाऊन ते ऑस्कर बिस्कर्समध्ये नॉमिनेट होतात. सो म्हटलं हे आपलं जे इम्प्रेशन आहे हे कुठेतरी बदलायला पाहिजे. आणि मुळात मी महाराष्ट्रातल्या मातीतला असल्यामुळे मी म्हटलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या प्रत्येक राज्यामध्ये अभिमानी कल्चर तर आहे, पण आपण महाराष्ट्राच्या मातीतले आहोत आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये बरंचसं कल्चर आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर आहे. तर त्याच्यापैकी एक गोंधळ हे जे कल्चर आहे, गोंधळ ही जी संस्कृती आहे, तिथून कुठून तरी सुरुवात करावी असं मला वाटलं. आणि गोंधळाचे जे वाद्य आहेत ते वाद्य मी त्या आज्ञातमध्ये वापरलेले होते. आणि ते वाद्य आहे ना मी रॉ ऑन लोकेशन रेकॉर्ड केले होते. ते ऑन लोकेशन रेकॉर्ड केल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट मला जो माहिती होता, जो इंटरनॅशनली अक्लेम कसा होत होता, त्यामुळे त्या वाद्यांच्या आजूबाजूला एक संपूर्ण फिल्म करावी असा बीस ते त्याच वेळेसपासून डोक्यात रुजायला सुरुवात झाली होती. आणि बस गोंधळाची कल्पना आली, कोविडमध्ये वेळ मिळाला, बरंचसं रिसर्च झाला. 2019मध्ये मी FTIचा एक 6 महिन्याचा शॉर्ट कोर्स होता जो FTIच्या प्रोफेसर आहेत त्यांनी घेतला होता, त्याचाही फार याच्यासाठी उपयोग झाला. बऱ्याचशा फिल्म्स बघितल्या, रॉबर्ट मॅकीच्या स्टोरी याच्यामध्ये जेवढ्या रेफरन्स झालेले गेले 100 वर्षातल्या. सो त्याच्यामुळे कॅरेक्टर डेव्हलप करणं, कथानक डेव्हलप करणं हे सर्व बऱ्यापैकी कळायला लागलं. आणि मग 2020मध्ये मी 2-3 स्क्रिप्ट लिहिल्या होत्या, त्याच वेळेस कॉपीराईट प्रोटेक्टेड केल्या होत्या. मग सुरुवात कुठून करायची तर सुरुवात आपल्या अभिमानी मातीच्या कल्चरपासून करायला पाहिजे. आणि मग ही पहिली फिल्म आमची की गोंधळ. आणि त्याच्या अगोदरच आम्ही फ्लोअरवर जाण्या अगोदर 6 महिन्या अगोदर एक आम्ही शॉर्ट फिल्म पण केली की म्हटलं एकदा प्रिपेरेशन गरजेचं आहे, काय हवं आहे काय नाही. कारण का 3-3 वर्षांनी ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट फिल्म करता त्यावेळेस मग तुम्ही अचानक शूटला जाऊन काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे त्यावेळेस आम्ही आजारवृक्षाला पूर्ण हे केलं आणि प्रॉपर चांगलं प्रेप केलं. प्रॉपर चांगलं प्रेप म्हणजे माझा मध्ये काहीतरी पाय प्लॅस्टर झाला होता, तर मी गावाला यायचो, शेतामध्ये बसायचो, तिकडे वेगवेगळ्या गोंधळांना बोलवायचो, गोंधळींना, आणि दिवसभर एकेका गोंधळीकडून जवळजवळ 40-50 गाणे ऐकायचो. अशी वेगवेगळ्या सोपे असे मी 250-300 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची गाणं वेगवेगळ्या लोकांकडून ऐकले. आणि मग ते ॲटोमॅटिकली ते डोक्यामध्ये ते वाद्य घुमायला लागली. मग रात्री झोपलं तरी तेच दिसायचं समोर, त्या गोंधळांचे रॉ आवाज जे आहे ते दिसायचं. आणि मग कथानक जे आहे ना ते चांगलं डेव्हलप केलं होतं, ते गोंधळाच्या आजूबाजूला ते विणलं गेलंय. आणि अशा प्रकारे गोंधळ. पण तुम्ही आता जितक्या सहजतेने सगळं सांगताय ते नक्कीच तितकं सहज घडलं नसणार किंवा तितकं सहज झालं नसणार. कारण का एका इंडिपेंडंट फिल्म मेकरला सिनेमा लिहिण्यापासून तो बनवण्यापासून तो प्लॉट करण्यापासून तो वितरणाचा, तुम्ही आताही काम तुमचं सुरू आहे सगळं मार्केटिंगचं, नाही ते खूप अवघड काम आहे फिल्म विकणंसुद्धा. तर हे सगळं अवघड काम करताना ते आर्थिक पाठबळ असेल, लोकांची साथ असेल, ती टीमवर्क असेल, त्याविषयी नेमकं मला सांगा ना. असं आहे की या अगोदर पण माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस होते, त्याच्यानंतर माझे वेगवेगळ्या 2-3 फर्म्स आहेत. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही सक्सेसफुल करतो ना त्यावेळेस तुमचं कॅरेक्टरचं एक लोकांचं तुमच्या कॅरेक्टरचं एक इम्प्रेशन असतं. आणि अशा वेळेस तुम्ही चुकू शकत नाही लोकांसमोर. ज्यावेळेस तुम्ही पहिली फिल्म घेऊन जाता आणि तुम्ही चांगली मार्केटिंग करून घेऊन जाता त्यावेळेस तुम्हाला परफेक्शन हे गरजेचं असतं. सो बघा कुठल्याही स्किलफुल याच्यामध्ये तुमचा पेपरचं स्किल बघा किंवा पेपर्स बरेच आहेत, बरेचसे न्यूजपेपर दररोज छापले जातात, पण काही मोजकेच वृत्तपत्र आहेत जे चांगले आज टॉपला चांगल्या प्रकारचं सेल करत आहेत. सो व्हॉट इट मीन्स की ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक आहेत, कामावरती फोकस आहेत आणि कामाचं परफेक्शन म्हणजे त्याच्यासाठी ते दररोज झटत असतात. सो हे आम्ही पण कुठेतरी बघत असतो. आणि ज्यावेळेस तुमची एखादी इमेज बाहेर जाते त्यावेळेस ती परफेक्शननेच जायला पाहिजे असं माझं कुठेतरी मत आहे. आणि त्याच्यानुसार प्रत्येक कॉर्नर, प्रत्येक डिझाईन्स जे आहे ते मी स्वतः अप्रूव्ह करतो आणि त्याच्याशिवाय मी बाहेर जाऊन देत नाही ते. आणि कसं आहे की माझ्या पाठीमागे कुठला स्टुडिओ नाही आहे, त्यामुळे फिनान्सपासून जमा करण्यापासून म्हणजे ऑन लोकेशन स्टुडिओ ज्यावेळेस आमचं शूट चालू होतं त्यावेळेस शूटच्या अर्धा तास अगोदर शूट संपल्यानंतर 1 तास आणि त्याच्यानंतर मी 1.5 तास पेमेंटची बिलं पास करणे किंवा याच्यासाठी पास करते. 15-16 तास कामं केलेले आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे पॅशन. आणि ते पॅशन इनबिल्ट आहे हे समजतात. जसं पत्रकारिता आहे हे तुमचं कुठेतरी पॅशन आहे, मग तुमच्या आज एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये तुम्ही बसलेला आहात. शेवटी तुम्ही कसं की पॅशनच्या मागे तुम्ही ऑटोमॅटिक पळाला ना काय बाकी ऑटोमॅटिकली सर्व घेतं. मग पॅशन जे असतं किंवा जी फेल्युअरची नर्वसनेस असते ते तुमच्याकडून काम अहोरात्र करून घेत असते असं मला कुठेतरी वाटतं. आणि ज्यावेळेस मी आणखीन एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये होतो मी कान्सला, त्यावेळी मी बरेचसे फिल्म मेकर तिथे येतात, तिथे इंडियन पॅव्हिलियन वगैरे आहे, पण तिथे लोक यांना कॉन्टॅक्ट बनवण्यामध्ये बराच वेळ घालवतात. फिल्म बघण्यामध्ये कोणी वेळ घालवत नाही. मला ते आजही समजलेलं नाही आहे. काही लोक बघत असतील तर कदाचित मला
कोणी सापडले नसतील. पण मी त्यावेळेस दिवसाला कमीत कमी 4, एखाद्या 2 वेळेस 3 बघितले असतील. दररोज एवढे सिनेमे बघत होतो. त्यातले काही सिनेमे असे आहेत की ज्यांचे तिकीट जर तुम्ही प्री हे बुक केलेले नसतील, म्हणजे इंडियातून तिकडे उड्डाण करायच्या अगोदर जर बुक केलेले नसतील, तर यू नीड टू तुम्हाला लाईन लावावी लागणार. आणि मग ज्यावेळेस तुम्हाला ती लाईन लावावी लागते ना, त्यावेळेस अशी बाहेर आतमध्ये जेवढे लोक असतात ना, त्याचे 1.25 पट लोक बाहेर उभे लाईनीमध्ये असतात. हे कालचं वास्तव आहे. समजा तिथे बाहेर आतमध्ये समजा 400ची कॅपॅसिटी आहे, बाहेर 500ची लाईन असते, 450ची लाईन असते. आणि मग फिल्म तर बघायची आहे. मग तिथं लाईनीमध्ये तुम्ही उभं राहिल्यानंतर समजा आता 2 तासाचा शो आहे, तिथं असा काही इंटरव्हल वगैरे नसतो. 1.5 तासांचा शो संपला, ते लोक बाहेर पडत असतात, हे लोक लाईन लावून असतात उन्हामध्ये वगैरे जे असतील ते आतमध्ये जात असतात. माझ्याबरोबर असं झालेलं आहे की आतमध्ये जातोय आणि पुढे 4 माणसं आणि शो फुल झाला. ओके, आणि माझ्या पाठीमागे परत 100-150 पर्यंत आणखीन वाढलेले आहेत. मग अशा वेळेस जर तिथून तुम्ही लाईन सोडली तर तुमचा अगोदरचा 1.5-2 तास तो वाया गेला. आणि फिल्म तर तुम्हाला बघायची आहे. मग मी पुन्हा पुढचा 1.5 तास पण थांबलेलो आहे आणि मग आतमध्ये जाऊन फिल्म बघितलेली आहे. सो तुम्हाला चांगल्या कलाकृती ज्या असतात ना, ते बघणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा सांगतात की बाबा यांची रिलीज आहे, यांची रिलीज आहे, यांची रिलीज आहे. मी स्टोरी लिहिताना, स्टोरी कुठली फिल्म बघताना मी सर्वात आधी बघत असतो की स्क्रीन प्ले कोणी लिहिला आहे, कथा कोणी लिहिली आहे. अच्छा, मग तो सेलिब्रिटी असेल तर मी थोडा कॅज्युअल होऊन जातो. का कॅज्युअल होतो? कारण तो सेलिब्रिटी आहे, कारण तो तेवढा वेळच देऊ शकणार नाही त्या गोष्टीला. वेळ देणं म्हणजे काय? 1-1, 1.5 वर्ष त्या कथानकाबरोबर जगणं, त्याचे पात्र तुमच्या माथी घुसणं, तुमच्या अंगात भिनणं, आणि मग ते जे डायलॉग निघतात ना, ते आत्मीयतेचे डायलॉग असतात, ते त्या पात्राचे डायलॉग असतात. तुम्ही सीन खोलवण्यासाठी कॅरेक्टर सांगणार ना, अरे जरा कॉमेडी करून दाखव, मग तो काहीतरी वेगळंच काहीतरी स्वतःचं घेऊन येतो. ते तुमच्या स्क्रीन प्लेला, तुमच्या कथानकाला, तुमच्या जे काही तुमच्या स्क्रीनवर चाललेलं असतं त्याला ते जस्टिफाय करत नाही, असा माझा समज आहे. त्यामुळे थँक गॉड की मला एवढा वेळ द्यायला मिळाला. आणि मी कोणी नाही इंडस्ट्रीमधला, त्याच्यामुळे कथानक कुठेतरी चांगलं जुळून आलं आणि त्या कथानकावरतीच सर्वांनी विश्वास ठेवला. आणि जी ताकद होती ना काम करायची, पोस्ट प्रोडक्शनला सुद्धा या फिल्मला जवळजवळ 1 वर्ष गेलं आहे. सो यू कॅन इमॅजिन की सर्वांनी काय जोर लावला असेल. असं आहे. मी माझा अनुभव सांगेन. मी जेव्हा कांतारा बघायला प्रेस शोला गेलेलो कांताराच्या, तेव्हा त्याच्या आधी आपला टीझर लागलेला, तर मला अपेक्षा नव्हती की मराठी सिनेमाचा टीझर मी कांताराच्या स्क्रीनवर बघेन. तर मला पहिल्यांदा आलं की मला कोणता पिक्चर आहे. मग मला सौमित्र मग मराठी पिक्चर असणार. मग तो एक प्लॉट मला सुरुवातीला मराठीचा वाटत नव्हता. जो साऊंड आहे, जे दिसणं आहे, ज्या सिनेमॅटिक वेने ते सगळं शूट केलं आहे, तर तो माझ्यासाठी एक सुखात धक्का होता जेव्हा शेवटी गोंधळ असं नाव आलं आणि तो संपूर्ण प्लॉट बघितला. मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, तुम्ही या सिनेमाचे भाग आहात, तुम्ही या प्रोजेक्टचे भाग आहात, आज या सिनेमाचं कौतुक होत आहे, पण जेव्हा फर्स्ट टाईम संतोषजींनी तुमच्याकडे स्क्रिप्ट आणली असेल किंवा तुम्हाला हा सिनेमात माझ्या सिनेमात काम करायला किंवा हा विषय आहे, हा प्रोजेक्ट आहे, तर नेमकं तेव्हा मनात तुमच्या काय होतं, काय आलं होतं तुमच्या मनामध्ये, आणि आज नेमकं काय आहे मनात तुम्हाला दोघांना, निशांत आणि योगेश दोघांसाठी? ॲक्च्युली माझ्या कॅरेक्टरची थोडीशी गंमत आहे. कारण मी ज्या वेळेला सरांनी मला सांगितलं की XYZ कॅरेक्टर आहे, तर मी लुक टेस्ट ॲक्च्युली वेगळ्या कॅरेक्टरची दिली होती. ती लुक टेस्ट बघितल्यानंतर सरांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं, तू लुक टेस्ट खरी या कॅरेक्टरची दिली आहेस, विच इज ओके, पण मी तुला हे कॅरेक्टर ऑफर करतो आहे. म्हटलं बरं, मग तुम्ही सांगा मला काय आहे एक्झॅक्टली. आणि ती पहिली मुमेंट अशी होती की ज्यावेळेला मी स्क्रिप्ट ऐकत होतो, सरांनी मला ऑलमोस्ट 1.5-2 तासात अख्खच्या अख्खं स्क्रिप्ट ऐकवलं. त्यांनी ज्या पद्धतीने स्क्रिप्ट ऐकवलं, ऑनेस्टली स्पीकिंग, मला विचार करायला वेळच नाही लागला की आपण हो म्हणायचं नाही. मग मी त्या क्षणी म्हटलं आपण करूया. इतकी कमाल त्यांनी त्या स्क्रिप्टची बांधणी केलेली होती. मुळात काय, त्यांनी ती स्वतः लिहिली आहे, त्यामुळे त्यांना ना इन अँड आऊट सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि पुन्हा ज्या पॅशनेटली काम झालं, म्हणजे डे 1 पासून मी बघत होतो. आता रिझल्ट तुम्हाला 14 तारखेला कळेलच की काय लेवलचा सिनेमा झालेला आहे. सो डे 1 पासून आम्हाला कोण कोण HOD इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये हे माहिती नव्हतं. जसं जशी आपण पानं उलगडत जातो ना पुस्तक वाचत असताना आणि गोष्टी रंजक होत जातात,
तशा गोष्टी आम्हाला कळायला लागल्या की मग आमची ज्यावेळेला लुक टेस्ट झाली, लुक टेस्टला अरे ही व्यक्ती करते, अरे साऊंड ही व्यक्ती करते, अरे कॉस्ट्युम्स ही व्यक्ती करते, एवढी लोकं, बरं म्युझिक पद्मविभूषण इलाईराजा सर करतात. ह्या गोष्टी ज्या अनुषंगाने कळायला लागल्या, प्लस आमच्या ज्या पद्धतीने सगळ्यांचं रीडिंग होत होतं, आमच्या ज्या काही रिहर्सल्स होत होत्या, काही ठराविक सीन्सच्या सरांनी रिहर्सल्स करून घेतल्या होत्या, सो त्याच्यानुसार कळत गेलं की आपण यार काहीतरी वेगळं करतोय. हे आपण जे काही रुटीन, प्रत्येक सिनेमाला डिरेक्टर किंवा प्रोड्युसर, निर्माते तितकीच मेहनत घेत असतात, पण बरेचदा आपल्याला कळतं की ओके हे झालेलं आहे याच्या आधी, हे झालेलं नाही आहे. सो तसा त्याचा वेगळेपणा त्या पहिल्या दिवसापासून आम्हाला कळत होता प्रत्येकाला. आणि सेटवरचं वातावरण तर म्हणजे इट्स लाईक मिरॅकल, मॅजिकल. म्हणजे ज्या वेने एक्झिक्यूट केलेलं होतं, ज्या वेने त्याची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे अमलेंदू सरांनी, ज्या वेने याचं प्रोडक्शन डिझायनिंग केलेलं आहे, साऊंड डिझायनिंग केलेलं आहे, ॲक्च्युली म्हणजे आम्ही सेटवरती येत असताना प्रत्येक वेळेला आज काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि ॲक्च्युली अशीच भावना असायची. आम्हाला चोख प्लॅनिंग माहिती असायचं की आज आपण काय सीन करणार आहोत, केवढी कामं करणार आहोत, कुठेही. आणि त्यांचा असा एक गोष्ट आहे की ते आधी चोख पूर्णपणे आम्हाला सीन ह्याच्या मागे हे झालं आहे, मला हा मूड कॅरी करायला हवा आहे आणि ह्याच्या पुढे हे होणार आहे, ही चोख रिहर्सल सेटवरती असायची. त्यामुळे ना फ्लॉलेस आमचं टेक्निकल घडामोडी ज्या होत असतात, त्या काही फ्लॉजेस असतात, ते होतच राहतात, टेक्निकल प्रॉब्लेम्स आपण म्हणतो. पण इन टर्म्स ऑफ एक्झिक्युशन ह्याच्यामध्ये जी आम्हाला मजा आली आहे, एक आपण म्हणतो ना आनंद, काम करण्याचा जो आनंद आहे तो या फिल्मला मी पुरेपूर अनुभवला. मी एवढं सांगेन. खूप म्हणजे मी फार आनंदी आहे की मी या चित्रपटाचा भाग आहे. दॅट्स इट. जे अगोदर तू ऑडिशन दिली होती, जी लुक टेस्ट दिली होती, ती लुक टेस्ट आणि ही भूमिका, तर त्याविषयी थोडं नेमकं सांगा काय आहे किंवा कितपत त्याच्यामध्ये एक छोटा रोल होता, मी सांगेल योगेशच्या बाजूने. इंटरेस्टिंग गोष्ट आहे का मी त्याला त्या रोलसाठी हे केलं. छोटा रोल होता, तो रोल कोणी करायला तयार नव्हता, कारण तो मुरळीचा रोल होता, छोटा थोड्या वेळासाठी आहे म्हणून कोणी लोक बऱ्याचदा काय होतं की कशाला हा रोल करायचा. सो त्याला तोपर्यंत कराटेची ग्रॅव्हिटी माहीत नव्हती. पण ज्यावेळेस त्याचं ऑडिशन आलं, तो योगेश हा एकमेव व्यक्ती होता ज्याने तो रोल, बाकी सर्वांनी आलं. आणि त्यावेळेस जोपर्यंत याचं ऑडिशन आलं तोपर्यंत ऑलरेडी 2-3 जण शॉर्ट आउट झालेले होते त्यातून. कारण रोमिल जैन ज्यांनी लापता लेडीजचं कास्टिंग केलं आहे, ते या फिल्मचं कास्टिंग डिरेक्टर आहेत, ते कास्टिंग करत होते. न्यूटन म्हणा किंवा शेरनी म्हणा असं. सो एकमेव व्यक्ती असा आहे की ज्याचं ऑडिशन आलं होतं ते पण साडी घालून, त्यामुळे तो लक्षात राहिला होता. सो जे आपल्या कामाशी प्रामाणिक असतात ना ते लगेच लक्षात येतात. सो मी म्हटलं याला आपल्या सिनेमाचा भाग करायचा आहे, पण हा या कॅरेक्टरला जात नाहीये, आपण याला या कॅरेक्टरला पिच करू शकतो. असं होतं. तुझा एक्सपिरियन्स? नाही, करेक्ट आहे ॲब्सोल्युटली. मी हेच सांगणार होतो की जे सरांनी म्हटलेलं होतं आणि तो जो रोल मला त्यांनी ऑफर केला आणि ते त्यांनी ज्या पद्धतीने सरांनी मला, मी म्हटलं भाई आपल्या नशिबात आहे हे आणि देवाचे उपकार आहेत आपल्यावरती, आपण हा रोल करायला पाहिजे. सो असं ते, आणि थँक्स टू हिम ऑफकोर्स की त्यांना कुठेतरी विश्वास वाटला की मी हा रोल करू शकेन. सो येस. आणि पॅशन तर खतरनाकच आहे. म्हणजे ते मी अनेकदा बोललेलो याबद्दल की फॉर एक्झाम्पल एखादं शॉट असेल, एक फ्रेम लावलेली आहे, त्या फ्रेममध्ये मागे कुठेतरी मशाली दिसत आहेत वगैरे असं. तर आणि शेवटी टाईम टेकिंग असे खूप प्रत्येक क्राऊड आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये, त्यामुळे प्रत्येक शॉटला तेवढे डिटेलिंगमध्ये वेळ लागायचा तो शॉट हे करण्यासाठी, एक्झिक्यूट करायला. तर मागे एखादी मशाल विजलेली वगैरे आहे आणि कॅमेरा रोल होणार तेवढ्यात मशाल विजली, तर ते कोणाला सांगत बसायचे नाहीत. कोणी बघतंय नाही बघतंय हे स्वतः जाऊन ते मशाल लावून मोकळे व्हायचे. म्हणजे हे माझं काम नाही आहे, मी हे करतोय नाही. ते माईक सोडायचे, खुर्ची सोडायचे, ते डायरेक्ट जाऊन पेट्रोल रॉकेट जे काय असेल त्यांनी मशाल लावून तो शॉट पुढे आम्ही कंटिन्यू करायचो. इतक्या पॅशनेटली त्यांनी छोट्या की मला हे नाही, हे असं म्हणजे मला हे असंच हवं आहे. हे जे डिटेलिंग होते ना ते त्यांनी फार भारी केलेत. कॉस्ट्युम्स वाईज म्हणा, सगळ्याच वाईज. म्हणजे ज्या पद्धतीने आमच्याकडून त्यांनी कामं करवून घेतले त्या पद्धतीने की आम्ही जे काही सरांना सांगायचो. आणि मला फार एक गोष्ट महत्त्वाची वाटते की प्रत्येक जणांनी आपापल्या कॅरेक्टरबद्दल अभ्यास केलेला असतो किंवा विचार सतत चालू असतो. तर एखादी गोष्ट आम्हाला वाटली, सर तुम्ही हे असं म्हणताय, आम्ही हे असं करून बघू का, तर ते इमिजिएटली आम्हाला कधीच नाही म्हणाले नाहीत. ते कायम सांगायचे करून दाखव, ओके दाखव. त्यांना जर आवडलं ना तर ते इन्कॉर्पोरेट करून घ्यायचे. आणि त्यांना नाही आवडलं तर त्यांच्याकडे ना त्याचं रिझन रेडी असायचं की हे ह्याला का नाही जात आहे, त्याचं जस्टिफाईड रिझन असायचं
की मी डिरेक्टर आहे भाई, मैं बोले उधर शोले, असं नाही होत ते त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना इनकॉर्पोरेट, म्हणूनच कॅप्टन ऑफ द शिप आपण म्हणतो, ते फारच कमाल. म्हणजे हा सगळा अनुभव माझ्या गाठीशी या सिनेमाच्या बद्दल आहे. सगळं तर त्यांनी सांगितलंय खरं. पण मला आठवतं की मला पहिल्यांदा ज्यावेळी ऑडिशन आली होती, तर ती ऑडिशन परफॉर्म करतानाच मला खूप मजा आली होती. आणि ते पात्र मला भयंकर आवडलेलं, ते ऑडिशन, त्याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन आलेलं त्यानुसार. सो मी परफॉर्म केली ऑडिशन पाठवली रॉमिलला सुद्धा खूप आवडली ती. पण ही पहिली ऑडिशन अशी असेल की ज्याच्या लाईन्स पुढच्या 2-3 दिवस माझ्या डोक्यात होत्या. मजा येत होती ते सतत बोलायची. नाही ते सांगू शकत नाही, कारण ते अगदीच फिल्मचा पार्ट आहे ना, तो खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. फिल्म बघितल्यावर त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. एक डायलॉग आहे ना याच्यामध्ये, ट्रेलर मध्ये, हे सर्जेराव तरुण तडफदार नेतृत्व, तो वाला सीन होता, असं एवढं सांगू शकतो. त्याची ऑडिशन. हां, सो ते खरं तर डायलॉग मला 1-2 होते खरं तर. बाकी जे सगळं होतं त्याचा फील, त्याचा अटायर जो होता, त्याची खूप मजा होती. आणि ते 2-3 दिवस माझ्या डोक्यात ते सतत राहिलेलं. आणि मग फायनली सिलेक्शन झालं, तर तेव्हा काय मला वाटलं की चांगलं गोष्ट वाटते यार, झालं पाहिजे एवढं वाटत होतं. मग सरांनी आम्हाला एकदा नरेशनसाठी बोलवलं. मग गेलो, मला वाटलं कोणतरी नरेशन करेल आपल्यासाठी. आणि मी बघितलं त्यावेळेला सरांचा पाय फ्रॅक्चर होता. फ्रॅक्चर पायामध्ये सुद्धा त्यांचा नाही, मी तुम्हाला 2 जण होतो आम्ही फक्त तिकडे त्यावेळेला, माझ्यासोबत अजून एक ॲक्टर होता. पण म्हणजे मला असं वाटलं की स्क्रिप्ट देतली आणि म्हणतील वाचा, आता तुम्ही वाचून या एकदा, मग तुम्हाला पूर्ण फिल्म वाटून काय. पण सरांनी पूर्ण नरेशन केलं. मला असं की हे जर फक्त दोघांसाठी झालं आहे, तर फिल्ममधल्या प्रत्येक माणसासाठी सरच नरेट करतायत. त्यावरूनच मला पहिल्यांदा त्यांचं पॅशन किती लेवलला आहे हे कळलं. आणि हे सगळं पाय फ्रॅक्चर असणं म्हणजे खूप त्रास पडतो या सगळ्या गोष्टी, नाही म्हटलं तरी हे आण ते आण या सगळ्या गोष्टींमध्ये. तरीसुद्धा त्यांनी ते सगळं नरेट केलं आणि ती गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर, आता ते स्वतः नाशिकचे आहेत, त्याच्यामुळे त्यांनीच लिहिलेलं आहे तो डायलेक्ट कम्प्लीट त्यांच्याकडनं, तशा फॉर्मॅटमध्ये ते डायलॉग्स ऐकायला इतके एंगेजिंग स्टोरी आहे की त्याच्यामध्ये आम्ही लगेच इन्व्हॉल्व झालो. आणि पूर्ण कथानक ऐकल्यावर एक इम्पॅक्ट होतो त्याचा, की म्हणजे आम्हाला लगेच विचारल्यावर सांगता येत नव्हतं काय वाटतंय, ओके सर जरा विचार करू द्या, नाही छान वाटते. पण हां, म्हणजे ते डायजेस्ट व्हायला ते डोक्यात इतकं छान ते सगळं, हे ऐकलं, रिकॉल व्हॅल्यू होती त्याची वेगळी. तर असं सगळं खूप चांगलं वाटायला लागलं आणि वाटलं की वा छान आहे, जर ही गोष्ट करायला मिळते तर खूप उत्तम आहे. आणि हा म्हटलं तसं हळूहळू एक गोष्ट जी चिपिन व्हायला लागली, जसं की आम्ही लुक टेस्टला गेलो, अरे मेकअपला हे आहेत, ओ म्युझिक हे करतायत, अच्छा कॉस्ट्युम्स हे करतात, श्रीकांत देसाई सर आहेत. हो, यावर्षी त्यांना नॅशनल अवॉर्डसुद्धा आहे. कॉस्ट्युमला सुद्धा, हां त्यांना सुद्धा यावर्षीचा नॅशनल अवॉर्ड आहे. सो आम्हाला हे हळूहळू माणसं कळायला लागलं, तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं ॲक्च्युली, ते सरप्राईजेस होते आमच्यासाठी. आणि मग जबाबदारी पण वाटायला लागली खूप, की बापरे आता एवढ्या मोठ्या सेटअपमध्ये काम करतोय, तर आपलं कामसुद्धा त्या दर्जाचं झालं पाहिजे. आणि पॅशनबद्दल सरांच्या जर यांनी भरपूर मुद्दे कव्हर केले, पण एक गोष्ट मला सांगायची, या पूर्ण प्रोसेसमध्ये ना सरांची एक गोष्ट मला खूप आवडली. आता आपण एकटे इथून इंटरव्ह्यू झाला, आम्ही गेलो, तर सरांच्या डोक्यात काहीतरी चालू आहे, फॉर एक्झाम्पल की हां हे जसं झालं तसं झालं, आणि त्यांना असं सुचलं की बाबा योगेशला हे सांगणं गरजेचं आहे, तर 10 सेकंदाचा कॉल होईल की हॅलो हां, तर त्याच्यामध्ये ना तू ते एक शब्द ना तो जरा खटकतोय, त्याच्याऐवजी काहीतरी वेगळं टाकता येईल का बघ, ओके हां बाय. असे रॅन्डम अख्ख्या प्रोसेसमध्ये आम्हाला कधीही कॉल आलेले आहेत. आणि म्हणजे ते त्यावेळेला सुचलेलं आहे, आम्हाला वाटतं की हां हे आत्ता सुचले सरांना, ओके. मग त्याच्यावर पुढे ते आल्यावर त्यांच्या लक्षात असायचं की हां ओके तू सांगितलं केलंस, हो सर केलं. सो ते इतकं इन्व्हॉल्व पहिल्यापासूनच सर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा काम करायला प्रचंड मजा आहे. दोघांनी तुमचं कौतुक केलं. मला एक वेगळा असा प्रश्न आहे की या दोघांच्या कौतुकामध्ये एक समान धागा होता की ते डिटेलिंगने प्रत्येक गोष्ट करणं. मग त्यामागची तुम्ही जर सांगितली की निरीक्षण शक्ती तुमची जी आहे या पूर्वीची, म्हणजे अनेकदा आपण जरी रस्त्याने चालत होतो की आपल्या आजूबाजूला गोष्टी दिसत असतात, त्यातलं आपण काय ग्रास्प करतो हे आपल्या त्या व्यक्तीवर किंवा त्या व्यक्ती सापेक्ष आहे, ते तुम्ही प्रत्येक निरीक्षण करत आहात, हे तुमचे निरीक्षण शक्ती दिसते. पण एवढं सगळं असताना, सिनेमाची बॅकग्राऊंड असताना, शॉर्ट फिल्म बनवलेली असताना, फुल लेंथ फिल्मकडे वळण्यासाठी उशीर झाला असं तुम्हाला वाटतं का स्वतःला? असं आहे की फिल्म तर बऱ्याच 2-4 वर्षापासून बनवायची होती, पण काही कमिटमेंट्स होत्या. आणि कसं आहे की जिकडे तुम्ही कमिटमेंट देता तिथे तुमचं 100% तुमचं तिथे फोकस असणं गरजेचं आहे.
तर अजून पण काही प्रोफेशनल कमिटमेंट होत्या. माझं स्वतःचं पण IIM चालू होतं 4 वर्षापूर्वी. सो त्या सर्व एक म्हटलं आता हे कम्प्लीट करूया, मग आता याच्यात जाऊया, हे कम्प्लीट करूया, हे याच्यात जाऊया. सर्वात मोठं म्हणजे फंड्स. नवोदित डिरेक्टरला फंड्स मार्केटमध्ये उभे राहत नाही. तुमच्यावर झटकन कोणी विश्वास ठेवणार नाही. आता ट्रेलर बघून तर 4 जण फोन करतील की आमच्याबरोबर करा, आम्ही प्रेझेन्स करतो, पण अगोदर काय. तर हे फार महत्त्वाचं असतं. आणि रसिकांना आम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतो की फार मॅच्युअरली फिल्म मेकिंग झालेलं आहे. तुमच्या डोक्यामधले तुम्ही बेस्ट 5 फिल्म जे तुमच्या आयुष्यातले उत्कृष्ट 5 सिनेमे असतील ते तुम्ही बरोबर डोक्यात ठेवून ही फिल्म बघायला जा. आणि आम्ही खात्रीने सांगतो की तुम्हाला आम्ही कन्फ्यूज करू की आमची उत्कृष्ट कदाचित तुमचीच उत्कृष्ट निघेल, पण तुम्ही क्षणभरासाठी सुद्धा तरीसुद्धा कन्फ्यूज व्हाल, कारण एवढ्या मॅच्युअरली प्रत्येकाने काम केलेलं आहे. आणि मी फार हॅपी आहे, कारण बरेच वेळ गेला आणि माझे दुसरे बिझनेस आहेत, अर्थार्जनासाठी माझ्याकडे दुसरे मार्ग आहेत, त्यामुळे मला लूज व्हायला असं काही नाही. त्यामुळे मी पॅशनसाठी ही फिल्म बनवली आहे असं आहे. आणि तुम्हाला बघितल्यानंतर दिसेल की काय मॅच्युअरली काम झालेलं आहे. आम्ही लोकांना हेही सांगतो की तुमचे याची जी तुलना आहे, तुम्ही इंटरनॅशनलमधली पण तुमची जी काही कुठल्या बेस्ट फिल्म असतील त्याच्यावर करा. कसं आहे की बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा असतो की बाबा रिलीज व्हायच्या अगोदर बरंच काय बोलतात आणि नंतर काहीतरी वेगळं येतं. आम्ही हे पण सांगतो की फिल्म रिलीज होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हाच माझा इंटरव्ह्यू घेऊन परत माझ्यासमोर बसा. सो फार कॉन्फिडंट आहोत आम्ही काय बनवलं ते त्याच्याबद्दल. त्यात आणखी एक मला मुद्दा तुम्ही खुलेपणाने सांगते म्हणून मला विचारायचं वाटतं की अनेकदा कसं होतं मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये एक फायनान्सरसारखा एक प्रकार आहे की जो पैसे घेऊन येतो की त्याला सिनेमा बनवायचा, त्याला सिनेमातलं ABCD काही माहिती नसतं, पण त्याला म्हणलं की माझ्याकडे पैसे आहेत, मला सिनेमा बनवायचा आहे, माझं नाव किंवा माझ्या कुटुंबियांचं नाव ते स्क्रीनवर दिसलं पाहिजे, मला कलाकारांबरोबर फोटो काढायला मिळाले पाहिजे, मला प्रीमियरला जायला पाहिजे, मला पार्टीला जायला आलं पाहिजे, असे अनेकांच्या अपेक्षा आहेत. त्यात काही वाईट असं मी अजिबात म्हणत नाही. प्रत्येकाची आवड निवड असते, प्रत्येकाला ते अनुभवायचं असतं. हा एक प्रकार आहे आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये जो तुम्ही कदाचित अनुभवला असेल. आणि तुम्ही जसं म्हणालास की आर्थिकदृष्ट्या मला या सिनेमातून काही कमवायचं म्हणून मी करत नाही, मला या पॅशनसाठी मी हे बनवतो आहे. पण हे सगळं असताना तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय? हे सगळं चारी बाजूला गोष्टी आहेत. कदाचित फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बघणाऱ्या नजरा पण या दृष्टीने असू शकतात की बाबा हा सुखवस्तू कुटुंबातला आहे, ह्याला आवड म्हणून हा सिनेमा बनवतो आहे. या सगळ्यांना नेमकं उत्तर तुम्ही कसं द्याल? सुखवस्तू कुटुंब असं काही ही काय कन्सेप्ट आहे मला तर माहीत नाही आहे. पण मी स्वतः 2009पर्यंत मी चाळीत राहायचो आणि 2009पासून आत्तापर्यंत जे काय आहे ते 12-13 वर्षात मी जे काही स्ट्रगल केलं आहे आणि ज्याच्यातून मी ओव्हरकम करून आलो. मी MIDCसुद्धा काम केलेलं आहे. ज्यावेळेस कॉलेजेस चालू होतं मी माझ्या स्वतःच्या कॉलेजच्या कॅम्पसच्या गेटवर मी माझ्या मित्रांसमोर हँडबिल्स वाटलेले आहेत 50 रुपयासाठी. सो त्यामुळे मला प्रत्येक पैशाचं महत्त्व माहिती आहे, प्रत्येक माणसाची किंमत माहिती आहे. त्यामुळे मी कोणी माझ्याकडे बघत असेल तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे. हां, पण तुम्ही जो आता चांगला एक प्रश्न विचारला की काही लोक असे असतात की ज्यांना पैसे गुंतवायचे असतात, त्यांना पार्ट्यांमध्ये आणि हिरोईनबरोबर फोटो काढायचे असतात. सो त्याच्यामुळेच मराठी इंडस्ट्रीचं, मराठी सिनेमाचा कुठेतरी फसगत होत चालली असं मला वाटतं. सर्व सिनेमांसाठी नाही, पण काही मोजक्या सिनेमांसाठी. कारण असं आहे की तिथे काही इंडस्ट्रीमध्ये काही डिरेक्टर असे आहेत की ज्यांना फिल्म बनवायची आहे, त्यांना माहीत नाही की ते कुठल्या आल्या आहेत, पण त्यांना फिल्म बनवायची आहे आणि जो पैसा लावेल त्याच्यानुसार बनवायची आहे. आणि पैसा लावणारा व्यक्ती कसा असतो की माझं बजेट एवढं आहे, ओके, आता माझं बजेट एवढं असल्यानंतर त्याला त्या बजेटमध्ये बसणारे टेक्निशियन शोधायचे. आणि मग काय होतं की जे चांगले टेक्निशियन आहेत, जे बॉलिवूडमध्ये काम करतात, महाराष्ट्रीयन टेक्निशियन आहेत पण ते बॉलिवूडमध्ये काम करतात, आणि मग ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते महाराष्ट्राचे असूनसुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन साऊथमध्ये पण लागतं आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बॉलिवूडमध्ये पण लागतं, पण मराठीमध्ये लागत नाही. का? तर बजेटचा इश्यू असतो. मग बजेट ज्यावेळेस घसरतं त्यावेळेस त्याच्यामध्ये बसताना ती कुठंतरी फिल्मची क्वालिटी आहे ती दाबली जाते. फिल्मची क्वालिटी दाबली गेली का त्याच्यानंतर मग ज्यावेळेस तो बॉक्स ऑफिसवर फिल्म परफॉर्म करण्यामध्ये अयशस्वी ठरतो. मग परत जो पुढचा येणारा प्रोड्युसर असतो तो बोलतो अरे मागच्या फिल्मने एवढे पैसे कमवले, मग मी कसं काय एवढे पैसे लावणार. डिरेक्टरला उत्तर द्यायला काही नसतं, कारण तो पण त्याच्याकडे कसं आहे किंवा नाही हे तर त्याला चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवूनच भेटणार आहे ना. सारखं पटापट सिनेमा बनवून त्याला भेटणार नाही आहे. मग तिथे तो डिरेक्टर नाही फसत आहे. मराठी सिनेमा, महाराष्ट्रीयन सिनेमा आणि महाराष्ट्रीयन रसिक हे सर्व त्या वेटोळ्यामध्ये असे चक्रामध्ये अडकलेत. जर प्रत्येक महाराष्ट्रीयन टेक्निशियननी किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या टेक्निशियननी जर एकदा ठरवलं की मी एक तरी सिनेमा वर्षातला मराठीमध्ये करेल, तर मराठी सिनेमा हा डेव्हलप व्हायला वेळ लागणार नाही. आज तुम्ही साऊथची लोकसंख्या काय आहे? 7 करोड, 7.5 करोड. महाराष्ट्राची लोकसंख्या काय आहे? डबल. आणि असं असताना फिल्म परफॉर्म कुठे जास्त करतात?
सो ही फार व्यथा आहे. ही व्यथा सिनेरसिकांनी पण समजली पाहिजे आणि प्रोड्युसरनी पण समजली पाहिजे. आता सिनेरसिकांनी कशी समजली पाहिजे? सिनेरसिक ज्यावेळेस चांगल्या फिल्मला बघा, साऊथचे जे चांगले सिनेमे असतात त्यांना जो रिस्पॉन्स येतो तो रिस्पॉन्स त्यांना पुढच्या फिल्म बनवण्यासाठी उद्योग करतो, पुढचा सिनेमा चांगल्या दर्जाचा बनवण्यासाठी उद्योग करतो. इकडे चांगला येऊ किंवा वाईट येऊ, आज लोक काय करतात, तुमचा यूट्यूबचा रिव्ह्यू असेल ना, तुम्ही बघा त्याच्यावरती, अरे बॉलिवूडच्या ह्या सिनेमाचा रिव्ह्यू टाक ना, अरे मराठी हा सिनेमा आहे ना, हा इंटरनेटवर कुठं पाहायला भेटेल फुकटमध्ये. हे असे कमेंट सिनेरसिकांचे आहेत. मग याला कुठेतरी सिनेरसिक आणि फिल्म इंडस्ट्री हे दोघं तितकेच जबाबदार आहे असं मला कुठेतरी वाटतं. आपल्या टीममध्ये अमलेंदू असेल म्हणा किंवा इलाही सर असतील म्हणा, अजय असेल, त्या सगळ्यांचे एकत्र कॉन्ट्रीब्युशन दिसतं. तुम्ही त्या त्या माणसांची त्या त्या ठिकाणी निवड केलेली आहे. या प्रत्येक माणसापर्यंत पोचणं, त्याला कन्व्हिन्स करणं, मी असा सिनेमा बनवतो आहे म्हणून तुमच्या टीममध्ये घेऊन येणं, हे नेमकं किती जिकरीचं होतं किंवा तो प्रवास नेमका कसा होता? मला फक्त एकच विश्वास होता की बस मला स्टोरी पिच करायची आहे. स्टोरी पिच झालं का बाकी पुढचं काम ऑटोमॅटिक पळायला लागेल. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत झालं आहे. तुम्हाला एव्हरी सिंगल पर्सन ते तुम्हाला का झालं आहे तुम्हाला 14 तारखेनंतर कळेल. आणि तो जो आत्मविश्वास दिसतो ना चेहऱ्यावरती, तो तेवढा स्टोरी वाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे सरांनी कमी आत्मविश्वास दाखवला, ते तुम्हाला दिसेल. तर ते स्टोरीसाठी सर्वच पाठीमागे एकदम म्हणजे ते फार असे इन्स्पायर झाले आणि घडलं. गोंधळ बाहेर येतोय आणि तो महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला आम्ही अर्पण करतोय. फार अभिमान आहे आम्हाला. पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत या सिनेमाला जागतिक स्तरावरती ज्यावेळेस आपण प्रेझेंट करू त्यावेळेस फार अभिमानाने प्रेझेंट करू, हे मी तुम्हाला खात्रीने सांगेल. योगेश आणि निशांत, तुम्हाला एक प्रश्न आहे की जसं सरांना मी म्हटलं की त्यांना सहज शक्य आहे की कोणाला सिनेमात ठेवायचं, कोणाला नाही ठेवायचं, कोणाचं कास्टिंग करायचं, कोणाचं नाही करायचं. ज्या बारकाईने त्यांनी टेक्निशियन्स निवडले आहेत त्यावरून ते दिसतंय. पण असं असताना सुद्धा जे पडद्यावर दिसणारे कलाकार आहेत, मग ते छोट्या भूमिकेपासून असेल ते लीडपर्यंत असू दे, त्यांना सहज शक्य होतं, मला तरी असं वाटतं की ते प्रस्थापित कलाकारांना कास्ट करू शकले असते, त्यांच्यापर्यंत पोचू शकले असते, ते म्हणतील तेवढी त्यांना मानधन देऊ शकले असते. असं असून सुद्धा तो विश्वास तुमच्यासारख्या मुलांवर दाखवणं, मी का म्हणतोय, तूही ते मान्य करशील की आजच्या तारखेला तू स्वतः आपण तितके लोकप्रिय नाही आहोत की ज्यासाठी आमचा चेहरा बघायला प्रेक्षक येतील. असं असं सुद्धा तो विश्वास दाखवणं आपल्या पिढीवर किंवा तुमच्यावर हे किती महत्त्वाचं वाटतं आणि त्यांचा दृष्टिकोन यामागचं तुम्हाला काय वाटतं? मी एका वाक्यात सांगू, त्यांना विचारला प्रश्न का तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे काय नेमकं असणार आहे, पण ते त्यांच्याकडून मी एका वाक्यात सांगू का, त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या डोक्यात क्लिअर होतं की त्यांना प्रोजेक्ट नाही बनवायचा आहे, त्यांना चित्रपट, त्यांना सिनेमा बनवायचा आहे. हा खूप मोठा फरक आहे. आज अनफॉर्च्युनेटली सगळ्या लोकांना भाई प्रोजेक्ट करायचं आहे, नाही सिनेमा करायचा आहे, चांगला चित्रपट बनवूया, हे त्यांच्या डोक्यात क्लिअर होतं. तुम्ही बोललात ते अगदी करेक्ट आहे. म्हणजे आज एवढे मोठे HODs या ऑनबोर्ड असताना ते कुठल्याही अदर ॲक्टर्सला कास्ट करू शकत होते, कोणालाही ते ऑनबोर्ड घेऊन आले असते. पण त्यांना माहिती होतं की त्यांना कुठल्या रोल करता कुठली व्यक्ती पाहिजे. कारण पुन्हा मी जे म्हणालो की प्रोजेक्ट नाही करायचा आहे, मला सिनेमा करायचा आहे. आणि हेच ते साऊथमधलं जे म्हणाले की आज मुळात साऊथ, ते जे मगाशी म्हणाले की साऊथचा सिनेमा चालण्याच्या मागे मुळात तिकडचा प्रत्येक व्यक्ती ना, मी सिनेमा जाऊन बघणं हे माझं आद्य कर्तव्य आहे असं समजून सिनेमाला तिकडची व्यक्ती जाते. मग ते तेलुगू असेल, कन्नड असेल, मल्याळम असेल, कुठलीही लँग्वेज असेल. सो आपण ज्या वेळेला प्रत्येकजण की हे माझं आज कुठल्या तरी मराठी कलाकारांनी किंवा कुठल्या तरी मराठी व्यक्तीने आज एखादा सिनेमा बनवला आहे, आणि मी हे अगदी प्रामाणिकपणे सांगतो कारण मी स्वतः मॅक्झिमम सिनेमे थिएटरमध्ये मराठी जाऊन बघतो, त्यामुळे मी हे अगदीच मनापासून सांगू शकतो की प्रत्येकाने जर का हा विचार केला ना, तर जसं सर म्हणाले खरंच आपण कुठच्या कुठे जाऊ. आणि आपल्या मराठी मातीमध्ये, मराठी कलाकारांमध्ये, मराठी टेक्निशियन्समध्ये, मराठी दिग्दर्शकांमध्ये आज एवढं आपल्याकडे मुबलक साहित्य अवेलेबल आहे, आपण खरंच काहीही करू शकतो. सो म्हणून मी मगाशी जे तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मी एका वाक्यात असं देईन की आम्हाला सगळ्यांना सिनेमा बनवायचा होता, प्रोजेक्ट बनवायचा नव्हता. त्यांनी खूप चांगल्या शब्दात खरं तर सांगितलं आहे. त्यांना ते पात्र आमच्यात दिसणं इम्पॉर्टंट होतं. मग आमची फेस व्हॅल्यू, आम्ही किती लोकप्रिय आहोत याच्यापेक्षाही
त्यांच्या कथेतलं पात्र आमच्यामध्ये दिसतंय का त्यांना, त्या ऑडिशनमध्ये असेल किंवा आमच्या लुकमध्ये असेल, आमच्या बोलण्यातनं वागण्यातनं तो माणूस बघून सुद्धा आपल्याला कधी कधी कळतं की यार हा चांगला याचा आवाज चांगला आहे, हा जातोय, हा वाटतोय, हा साऊंड करतोय. सो तशा दृष्टीने त्यांना ते जास्त इम्पॉर्टंट होतं. मग त्यासाठी तो म्हणजे लोकांना हा जुगार वाटू शकतो, कारण हल्ली तसे काय म्हणतात त्याला एक की पॉईंट झालेले आहेत लोकांचे की हे चेहरे असं अशी नावं आणि त्यानुसार मग एक गणित झालेलं आहे. तर त्या गणितातून बाहेर पडून काहीतरी बनवायचं, म्हणजे जिथे ते त्यांना टॉप क्लास पाहिजे तिथे त्यांनी अचीव केलेलंच आहे. पण अशा बाबतीत त्यांना पात्र, कथा, गोष्ट हे इम्पॉर्टंट, म्हणजे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही कास्टिंग केली आहेत. आणि त्याच्यामुळेच ज्यावेळेला ही सगळी नावं इन झाल्यानंतर आपण त्या कथेचा भाग आहोत असं ज्यावेळी कळलं, त्यावेळेला मला पहिल्यांदा खूप बर्डन आलेलं या गोष्टीचं की बापरे, आता खूपच जबाबदारीचं काम आहे हे, की तितकं तगडं काम आपल्याला केलं पाहिजे. इतका अभ्यासू दिग्दर्शक जर आपल्यासोबत असेल तर त्याच्यासोबत त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून घेऊन तितकंच चांगलं तगडं काम आपल्याला करता यायला पाहिजे, ही जाणीव त्यावेळेला नक्की झाली. पण याबद्दल आणखी समजण्याची भावना तुझ्या मनात आहे का? कारण इतकी स्पर्धा आपल्या आजूबाजूला आहे एक अभिनेता म्हणून, की दर महिन्याला नवीन कलाकार येत असतात, प्रत्येकाला हिरो व्हायचं असतं, प्रत्येकाला मेन लीड रोल करायचा असतो. आणि एक 10-12 नावं आपली आजच्या तारखेला मराठी इंडस्ट्री सोडलेस 11वं किंवा 12वं नाव फार, मी 10 खूपच म्हणतोय, आपण 7-8 म्हणू शकतो. 7वं नाव सापडत नाही की जो लीड म्हणून चेहरा ज्याला संधी मिळू शकेल. असं असताना काही येडे डिरेक्टर आहेत की जे नवीन मुलांना संधी अशा प्रकारे देत आहेत. तर त्या दृष्टिकोन तुझा, त्याबाबत दृष्टिकोन काय आहे तुझा? त्या स्पर्धेसोबत कॉम्पीट करताना तुझ्या मनात काय आहे? या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत खरं तर माझ्या हातात काय आहे की जे माझ्या वाटेला येईल ते खणखणीत वाजवणं, आणि त्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आता ते बऱ्याच जणांना असं होतं की खूप चांगले अभिनेते असतात पण त्यांच्यापर्यंत ते चांगलं काम पोचत नाही, ती संधी मिळत नाही, बऱ्याचदा असं होतं. सो आपण त्या संधीच्या शोधात असतो कायम, आणि मला वाटलं की ती संधी ही होती माझ्यासाठी, मला असं खरंच वाटलं, आणि मी पूर्ण मेहनत घेऊन ती वाजवायचा प्रयत्न केला आहे. आता लोकांना कसं वाटतंय ते बघूया. मला तुमचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला खरंच प्रस्थापित कलाकार नको होते, काय अनुभव होता तुमचा? मला कसं होतं ना की जे कॅरेक्टर मला डोक्यामध्ये होते ते कॅरेक्टर कोणी सेलिब्रिटीमध्ये नव्हतंच. आणि मला खरोखर माझ्या कॅरेक्टरसाठी पात्र जे निवडायचे, जे कोणी कलाकार निवडायचे ते बाहेर काय आहे त्याने मला काय फरक पडतो, कारण माझ्या मूवीचा आर्थिक बिझनेस किती होतो त्याच्यावर माझं कामाचं सॅटिस्फॅक्शन नाही आहे. माझं कामाचं सॅटिस्फॅक्शन कसं आहे की त्याच्यावरती आउटकम काय येते स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये माझं सॅटिस्फॅक्शन आहे. आणि मी पुढचे आयुष्य संपेपर्यंत मी प्राऊडली बोलू शकलो की हा सिनेमा जो तो मी बनवला आहे. सो हे ज्यावेळेस गरजेचं होतं, आणि मला ती फिल्म मी बनवली आहे जागतिक लेवल किंवा इंटरनॅशनल याच्यासाठी. मराठी कलाकारांचं प्रेम भेटतं आहे, मराठी रसिकांचं प्रेम भेटतं आहे, ही तर जमीची बाजू झाली माझ्यासाठी. आणि चांगली कलाकृती हे आपल्या लोकांना अगोदर दाखवणं ही एक आणखीन एक त्यातली महत्त्वाची गोष्ट. पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर सिनेमा नेता ना त्यावेळेस तुमचे कलाकार कोण याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. मला त्या स्क्रीनवरती एक चांगलं ती जी एक पात्र आहे ते निभवताना जो व्यक्ती लागतो तो व्यक्ती शोधणं मला जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी सेलिब्रिटी वगैरे माझ्यासमोर आलेत, कास्ट ऑडिशन पण आले, पण ते असताना मला ते क्लिक होत होतं की बाबा हे नाही जाते, हे डिक्शन नाही जाते किंवा ही बॉडी लँग्वेज जात नाही आहे. जिथे बॉडी लँग्वेज आली ना तिथे डिक्शनवरती काम केलं गेलं. जिथे वाटत होतं की बाबा हे स्क्रीन प्रेझेन्सला ह्याच्यावर जाणारच नाही आहे तिथे नाही घेतलं गेलं. इवन तुम्ही किशोर कदम सर जरी घेतलेले असते, त्यांचा प्रदीर्घ अनुभव जरी असला पाठीमागे, तरी किशोर कदम ह्या तुम्हाला पात्रामध्ये एकदम वेगळे दिसणार. मग तुम्ही अनपेक्षित असं काहीतरी बघून जा. तुम्हाला प्रत्येक कलाकार हा स्टोरी पुढे नेणारा आहे. या 2 तासाच्या फिल्ममध्ये तुम्हाला कुठलाही डायलॉग असा सापडणार नाही की जो काहीतरी वेळ वाढवण्यासाठी किंवा काहीतरी रंजकता आणण्यासाठी हे केलेलं आहे. जे स्टोरीला गरजेचं आहे तेवढंच त्याच्यामध्ये आहे. आणि मी इंटरनॅशनल सिनेमाचं बऱ्याच वर्षापासून फॉलोअप करतो आहे. बरेचसे माझे पॉईंट्स होते, बरेचसे माझ्या टू डू लिस्ट होत्या, डज अँड डोंट्स होते. सो तो सर्व अनुभव घेऊन मी सिनेमा बनवला आहे. त्यामुळे मला लेट झालं आहे असं मला वाटत नाही. इवन निषादचं पण जे सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस त्याने फेटा घालून सिलेक्शन दिलं होतं. आणि त्याच्यासमोर जी दुसरी मुलगी होती त्या मुलीसाठी त्याने जॉईन म्हणून ऑडिशन दिलं होतं. सो त्या मुलीचं जे होतं ते स्क्रीन एज जे होतं ते मला जे लागत होतं ते भेटत नव्हतं.
आणि दुसरी मुलगी जी कास्ट झाली ती त्याच एजची झाली, पण जे स्क्रीन एज लागू होतं ना ते परफेक्ट भेटलं मला. सो पण त्या मुलीबरोबर याने जो परफॉर्मन्स दिला होता ना ते मला कुठेतरी क्लिक झालं की नाही, हे जे डिक्शन आहे ना, ही जी मगरुरी आहे ना, हे माझ्या कॅरेक्टरमध्ये आहे. उगच काहीतरी काय ज्याने एखाद्या व्यक्तीने ते कॅरेक्टर आयुष्यात कधी बघितलेलं नसेल तर तो त्याचा ॲक्टिंग कशी करू शकणार, ते पात्र कसं निभू शकणार. तर त्यामुळे प्रॉपरली सर्व गोष्टीचं ऑडिशन होऊनच गोष्टी हे केलेल्या आहेत. कोणालाही असा काही शॉर्टकट्स मिळाला नाही आहे किंवा काय प्रत्येकाला मेहनत करावी लागली नाही. या चौघांना तर बरीच मेहनत केलेली. मी बराचसा माझा सेटवर थोडासा आरडाओरडा असायचा हे करण्यासाठी, पण ते फोकस असायचे. आणि कसं आहे की ते प्रोड्युसर मी असल्यामुळे लिमिटेड टाईमामध्ये काम काढणं ही एक प्रायोरिटी असायची. आणि बाकीचे HODs पण सर्व असायचे. पण वॉज फिनॉमिनल. सर्वांनी मला नवोदित दिग्दर्शक असल्याची जाणीव करून दिली नाही. सो ते फार माझ्यासाठी, इव्हन किशोर सरांनी सुद्धा त्यांनी जे जे सांगितलं तिथे त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन ते त्यानुसार त्यांनी व्हेरिएशन्स दिले. सो दिस इज रिअली एक म्हणतात ना ब्लेसिंग्स आहेत एवढ्या सिनियर लोकांकडून. इलायराजा सरांनी जे जे करेक्शन सांगितलं, म्हणजे एव्हा ना आमचा पहिला ड्राफ्ट झाला, दुसरा ड्राफ्ट झाला, ते नाशिकला आले, सिन्नरला येऊन त्यांनी स्वतः रिसर्च केला. 2 दिवस ते सर्व वातावरण बघितलं, त्याच्यानंतर ते परत गेले, त्याच्यानंतर स्टुडिओमध्ये त्यांनी त्यांचं कंपोजिशन केलं. सो वेनेवर आय हॅव मेसेज हिम, जेव्हा जेव्हा त्यांना मी मेसेज केलं आहे त्यावेळेस त्यांनी रिप्लाय केले, संतोष व्हॉट एव्हर चेंजेस यू रिक्वायर्ड जस्ट टेल मी, विल डू इट फॉर यू. आणि त्यांचं ज्या दिवशी आमचं काम संपलं त्या दिवशी त्यांचं स्टेटमेंट होतं, संतोष आय हॅव डन मोर दॅन 1500 फिल्म्स अँड मी कमल हसनच्या 110पेक्षा जास्त फिल्म्स केल्या आहेत, रजनीकांतच्या पण 100पेक्षा जास्त फिल्म्स केल्या आहेत. कुठल्याही डिरेक्टरला मी 3पेक्षा जास्त दिवस बसलेलो नाही आहे. आणि गोंधळ या भागावरती मी 14 दिवस बसलो आहे. सो हा त्यांचा 6वा नॅशनल अवॉर्ड पण असू शकतो. ते काम त्यांनी केलं आहे, प्रत्येकाने जीव ओतला आहे. इलायराजा सरांनी ॲट द एज ऑफ 83 काय जीव ओतला आहे हे तुम्हाला 14 तारखेला दिसेल. विचार करा, 3 दिवस आणि 14 दिवस. ज्या 3 दिवस असतात त्यावेळेस त्यांना माहिती असतं की कमर्शियल फिल्म आहे, लोकांना काही केलं तर ते अपील होणार आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला ते दिसतं की याचं इंटरनॅशनल लेवलचं ह्याच्याकडे पोटेन्शियल आहे, त्यावेळेस लोक फार वेळेसारखे, म्हणजे याच्यातले 3-4 HODs असे आहेत की जी पहिल्यांदा मराठी फिल्म करतात आहे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये फार मोठ्या मोठ्या फिल्म्स केलेल्या आहेत, त्याचे मोठ्या मोठ्या फीज आहेत. माझ्याकडे त्यांनी 1/4 चार्ज करून काम केलं आहे का बाबा आम्हाला ही फिल्म करायची आहे, काय तुमचं बजेट आम्ही त्याच्यामध्ये करणार. तर ज्यावेळेस अशा लेवलला लोक येतात ना त्यावेळेस तुम्ही विचार करा कथानक काय असेल. आणि सर्वात महत्त्वाचं इफी सिलेक्शन लोक 10-15 मी स्वतः 2-3दा फिल्म पाठवली इफीला, शॉर्ट फिल्म्स माझ्या नाही सिलेक्ट झालेल्या. पण हे जे डॉमिनेशन असतं ना हे तुम्हाला तुमच्या अपमानाची जाणीव करून देतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ही जाणीव होतं ना त्यावेळेस तुम्हाला ते तुम्ही आतून पेटून उठता आणि मग तुम्ही तुमच्या चुका सोडण्याच्या मागे लागता. आणि मग चुका शोधून ते तुम्ही इन्कॉर्पोरेट तुमच्या सुधरून त्या नवीन प्रोडक्ट ज्यावेळेस तयार करताना ते तुम्हाला काम करतं. तुम्हाला नेहमी सक्सेस असेल ना तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रोग्रेस येत नाही. सो माझ्या फिल्म्स चांगल्या फेस्टिवलला सिलेक्ट झालेल्या आहेत, ऑस्कर ॲफिलिएटेड फिल्म फेस्टिवल आहेत, तिकडे सुद्धा सिलेक्ट झालेल्या आहेत, पण तिकडे जिंकल्या नव्हत्या. पण ह्या अशा फिल्म फेस्टिवलमध्ये पण सिलेक्ट होणं, पण ते जिंकल्या का नाही याचं ज्यावेळेस रिसर्च करणं, ज्यावेळेस तुमचे 2-2 पानं भरतात, ज्यावेळेस तुम्ही तुमचे सिनेमे जिंकलेल्या सिनेमापर्यंत तुम्ही कम्पॅरिझन करता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या चुका समजायला लागतात. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी शोधता ना त्यावेळेस तुमचं ॲटोमॅटिक तुमचं काम पुढचं तेवढं चांगलं निघायला लागतं. येस. प्रेक्षक म्हणून म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये तुम्ही ते जाणीवपूर्वक तुम्ही सिनेमे बघता, इतरांशी बोलण्यापेक्षा पडद्यावर काय तो डिरेक्टर किंवा तो फिल्म मेकर बोलला आहे ते तुम्ही बघण्याचा ग्रास करता. आजच्या तारखेला किंवा गेल्या 5-6 वर्षामध्ये एक मराठी सिनेमाचा प्रेक्षक म्हणून तुमचं निरीक्षण मला जाणून घ्यायला आवडेल. मी असं म्हणेल की काही डिरेक्टर आहेत जे यावर्षी 4-5 फिल्म आहेत ज्यांना चांगले स्टुडिओज मिळाले, ज्यांना स्वतःवरती विश्वास होता, त्यांनी त्या स्टोरी पिच केल्या, स्टोरीला बराचसा वेळ दिला. जसं म्हटलं क्षितिज पटवर्धन, तुम्ही मला क्षितिज पटवर्धन तर बऱ्याच वर्षांपासून आहेत, पण ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यांनी ते यावर्षी डेब्युटेट करतात. ते फार छान त्यांचा मी टीझर बघितला उत्तरचा. त्याच्यानंतर आता थांबायचं नाही या स्टोरीबद्दल मी एक्साइटेड का झालो होतो, कारण त्यांचा जो अनुभव होतो शिवराज वायचळ यांचा, त्यावेळेस मी बघताना मला लक्षात आलं की त्यांनी ती वेबसिरीज लिहिली होती. आणि वेबसिरीजला ज्यावेळेस त्यांनी ती जीपीकडे पिच केली, वेबसिरीज ती बाजूला पडली आणि मग त्यांनी ती त्यांच्या जे कोण त्यांचे सिनियर्स होते हिरानंदानी, त्यांनी त्यांना सांगितलं की आपण हिला फिल्म म्हणून हे करूया. बघा तुम्ही ज्यावेळेस 9 एपिसोड लिहिता,
रंजक करून इंटरेस्टिंग करून हुक ठेवून वगैरे प्रत्येक एपिसोड लिहिता आणि मग त्या एपिसोडला परत तुम्हाला शॉर्ट करून 2 तासाची बनवायची आहे, तर त्याला म्हणतात तुमच्या स्क्रिप्ट रायटिंगला तुम्ही वेळ दिला, तुमच्या स्क्रीन प्लेला वेळ दिला, त्याच्यामुळे ती फिल्मचा स्क्रीन प्ले एवढा उत्कृष्ट नाही का. तर त्याच्यासाठी स्क्रीन प्लेसाठी एक वेळ आहे. कॅरेक्टरपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचं स्क्रीन प्ले आहे, स्केल्टन आहे. स्केल्टनला आपल्या इंडियामध्ये वेळ दिला जात नाही. सो ॲज अ सिनियर रसिक म्हणून ज्यावेळेस मी बघतो ना मराठी चित्रपटांमध्ये काही वेळेस स्क्रीन प्ले चांगले असतात तर पाठीमागे प्रोड्युसर असतो तर तो त्या सॉन्ग म्हणा, कमर्शियल ॲस्पेक्टमध्ये म्हणा, याच्यामध्ये अडकत होतं. फॉर एक्झाम्पल करायचं म्हटलं तर साऊथमध्ये आहे ना, हा सिनेमा झालता त्याच्यामध्ये हे गाणं अशा प्रकारे आलतं, मग हे गाणं लोकांनी पण टाळ्या शिट्ट्या वाजवल्या होत्या, मग आपण असं काहीतरी टाकूया. मग अशी फाईट झाली ना, या फाईटमध्ये असे 2-3 भिंती तुटल्या आणि मग ते हे आलं आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. अरे पण त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी, तो स्क्रीन प्ले जो असतो तुमचा स्लो बर्न करत करत तुमच्या त्या पॉईंटपर्यंत आलेला असतो. तो सीन इम्पॉर्टंट नसतो, त्या सीनपर्यंत कॅरेक्टर कसा पोहोचवला आहे, त्या डिरेक्टरने स्क्रीन प्लेमधून त्याला कसं पोहोचवलं आहे, हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. सो ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत आणि त्या गोष्टी अनुभवातून बऱ्याचशा, अनुभव कसला तर तुमचं वाचन किती प्रगल्भ आहे, तुमचं सिनेमाबद्दलचं ज्ञान किती प्रगल्भ आहे. ज्या दिवशी तुम्ही ठरवलं ना मी एक चांगला डिरेक्टर आहे, मी ही फिल्म केली, आता मी चांगलं डिरेक्टर आहे, मग त्यानंतर एका ह्याच्यातून निघाला का दुसऱ्या ह्याच्यातून निघाला का तिसऱ्या ह्याच्यात, अच्छा ही स्क्रिप्ट आहे, चला ही लावा, हे प्रोड्युसर, हे 4 महिन्यात फिल्म रेडी. मग ते जे रनर असतात, पोस्ट प्रोडक्शन असतो, तो सर्व धावा करा, चला छापा, ते त्याच्यामध्येच ज्या आहेत ना त्या फिल्म अडकतात. तर ही फार व्यथा आहे. तुम्हाला एक वेळ देणं फार गरजेचं आहे. तो वेळ जो आहे ना तो मला कुठेतरी तो कधी बऱ्याचशा मराठीमधल्या 50% सिनेमामध्ये मला तो उणीव जाणवते. चांगल्या चित्रपटांना आपल्याकडे रिस्पॉन्स भेटतो नाही असं नाही आहे. आज दशावताराला रिस्पॉन्स मिळाला, गुलकनलाच रिस्पॉन्स मिळाला, पण हे जे गुलकनचे जे डिरेक्टर आहेत किंवा वायचाळ आहेत, वायचाळांचा एक्सपिरियन्स त्यांनी अगोदर 2-3 आपली यांची राजकुमार रावची जी फिल्म वगैरे होती त्यांच्यामध्ये ॲज अ असिस्टंट केलं. मी कोणाला असिस्टंट केलं नव्हतं, त्यामुळे मी यांच्या सिनेमाबद्दल फार एक्सायटेड असतो. मी कोणाच्या सेटवर सुद्धा गेलेलो नाही आहे. जे काही शिकलो मी ते माझ्या शॉर्ट फिल्ममधून शिकलो. सो हे फार आहे आपल्याकडे. एप्रिल मे फार छान फिल्म आली होती. जारण फार चांगली फिल्म होती. जारण फिल्मचं जर तुम्ही कथानक ऐकलं तर ते तुम्हाला अपील नाही होणार, पण एक डिरेक्शन जे आहे ना ते त्याच्यामध्ये जीव वेगळ्या प्रकारे होतं असं आहे. सो अशा प्रत्येक गोष्टीची काहीतरी खासियत आहे. डिरेक्टरचं काम असतं की लोकांना ज्यावेळेस तुम्हाला बघायला येतात त्यांना अपेक्षेपेक्षा काहीतरी चांगलं देणं. ते फार अपेक्षेने येतात ज्यावेळेस ते पैसे पे करतात. पैशापेक्षा ते त्यांचा वेळ तुमचा इन्व्हॉल्व करत असतात. ते एवढ्या वेळेमध्ये ते बरेचसे नेटफ्लिक्स वगैरे या गोष्टी वगैरे जाऊन बघू शकतात, पण ते तुम्हाला वेळ देऊन येतात. तुम्ही जे पाठीमागे ॲडव्हर्टाईज करता, तुम्ही जे मोठमोठे स्टुडिओच्या नावाने हे करता, त्याला बघून ते तुमच्याकडे येत असतात, तुमच्या टीजरवरती, ट्रेलरवरती, गाण्यांवरती. आणि त्याच्यानंतर समाधानी करणं हे डिरेक्शन आणि त्यांच्या पूर्ण टीमची जबाबदारी असते. आणि ते ज्यावेळेस येत नाही ना, मग त्याच्यानंतर परत मराठी सिने रसिक जे आहेत ना थोडेसे नाराज होतात. येतात आपल्याकडे चांगले सिनेमे येतात आणि जर सिनेमा चांगला असेल तर डोक्यावर उचलून धरायला पाहिजे. मी आत्ताच बोललो की चेन्नईची किंवा कर्नाटकची लोकसंख्या ती 7 करोडच्या आसपास आहे, तरी त्यांचे वर्षातले 4 सिनेमे आहेत, 5 सिनेमे आहेत, ते 100 करोड, 150 करोड, 200 करोड बिझनेस करतात. पण आपल्याकडे किती सिनेमे आहेत जे 50पर्यंत पोहोचतात, जे 25पर्यंत पोहोचतात. तर त्याला कुठेतरी सिने रसिकांची पण तेवढी जबाबदारी, कारण दाद जर आली ना तर या गोष्टीला तुम्हाला एक्सपेन्ससाठी पैसे बनणार. मी स्वतः स्टुडिओमध्ये ऐकले, अरे ह्या फिल्मला 4 करोड लागले होते, एक अनुभवामधून, अरे 4 करोड लागले होते, फिल्म पडली, आता काय आहे की आम्ही 2 करोडच्या वरती फिल्मच करत नाही. मग डिरेक्टर काय करणार, बाकी लोक काय करणार. डिरेक्टर घरी बसण्यापेक्षा तो विचार करेल का रे आपल्याला आपलं पॅशन फिल्म मेकिंग आहे, तर मग आपण स्टोरी बनवूया, 2 करोड तर 2 करोड. तो याच्यामध्ये तो सिनेमा जो तो गुरफटतो. असं म्हणालात की दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रेक्षक खूप आग्रही आहेत सिनेमा बघण्यासाठी आणि त्याचसोबत जे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे त्या राज्यांमध्ये ते कल्चर असेल सिनेमा बघण्याचं आणि त्याचसोबत सिनेमागृह असणं त्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, त्या तितक्या संख्येनं आपल्या महाराष्ट्रात सिनेमागृह दिसत नाहीत. निवडक मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर हे जे केंद्र आहेत तिकडे सिनेमागृह आहेत. जे तळागाळात जे तालुके आहेत तिकडे सिनेमागृह तितके पोचले नाहीत किंवा तितकं उभं केलं नाहीत. मध्यंतरी सुबोध खानोलकर म्हणाला होता की
दशावतार बनवण्याच्या आधी मला अनेकांनी सांगितलं की कोकणातला सिनेमा बनवू नको, कारण तिकडे सिनेमा बघितला जाणार नाही, कारण का तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही, तर तुझा सिनेमा बघणार कोण, हे त्यांनी सांगितलं. पण तरीही त्यांनी गोष्टी जुळवाजुळव करून तो सिनेमा बनवला. आज तो बघितला गेला, कोकणात बघितला गेला, कोकणाच्या बाहेर बघितला गेला, तो मल्याळममध्ये पण आता रिलीज तो करतो आहे. तर नेमकं इन्फ्रास्ट्रक्चर हा जो शब्द आहे, तर त्याबाबत तुमच्या एक न्यू कमर म्हणून किंवा एक पदार्पण करणारा दिग्दर्शक म्हणून राज्य सरकारला, केंद्र सरकारला किंवा एकंदर कल्चरल मिनिस्ट्रीला काय सांगू इच्छिता तुम्ही, की महाराष्ट्राचं जे सिनेमा कल्चर वाढवण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? त्याला कारण मी आणखीन असं म्हणू शकतो, मला त्यातले एवढे बारीक माहीत नाही की राज्य सरकार मराठी सिनेमांना कसं बघतं. पण कुठेतरी मराठी आणि हिंदी जो आहे ना थोडासा जवळपास आहे. म्हणजे मराठी लोकांना हिंदी पण समजतं आणि आता इंटरनेट किंवा हे जे काही आता 2G 4G 5G जे काही आलं आहे त्याच्यामुळे हिंदी पण तेवढंच इझिली ॲक्सेसिबल असल्याने काय होतं की मराठी सिनेमाचं तिकीट आणि हिंदी सिनेमाचं तिकीट दोन्ही जवळपास सेमच आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस ते तिकीट करून जर पैसे बघायचे, मूवी बघायचा आहे, मग तुम्ही 3 करोडमधली फिल्म बघाल का 30 करोडमधली फिल्म बघाल? सो ऑब्व्हियसली ॲज अ रसिक म्हणून मी तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारेल की तुम्ही 30 करोडची फिल्म बघणार बरं. अच्छा, तुमची इच्छा असेल की मराठीला सपोर्ट करायचं, तुमच्या घरातल्यांची ती इच्छा आहे का? कारण तुम्ही सिनेमा बघायला एकटं जात नसता. आणि मग परत कसं आहे की मराठीच दिग्दर्शक हिंदीमध्ये जाऊन 30 करोडची फिल्म बनवतोय. आता गेल्या 4-5 फिल्ममध्ये तुम्ही उदाहरण बघा. आज मराठी हिंदीमधले जे प्रोड्युसर आहे ते काय करतात, मराठी डिरेक्टरला पार्टनरशिप ऑफर करतात ते, आणि त्यांच्याकडून सिनेमा बनवून तेच त्यांच्यापासून पैसा बनवते. म्हणजे मराठी फिल्म मेकर्सकडे स्किल आहे, पण कुठंतरी ते प्रॉपरली युटिलाइज होत नाही आहे. मग ते प्रॉपरली युटिलाइज करण्यासाठी काय आहे की मला असं वाटतं की राज्य सरकारने तात्पुरतं का होईना काहीतरी मोटिवेशनल उपाययोजना करायला पाहिजे. म्हणजे जे काही लिमिटेड एवढे शो ठेवायला पाहिजे ते नाममात्र आहे. तर आपल्या 2-3 फिल्ममध्ये असं पण त्यांचा तो क्रायटेरिया पूर्ण होऊन जातो सिनेमागृहांचा. मग सिनेमागृह याचा काही कुठं गैरफायदा उचलतात आहे का, याची शक्यता राज्य सरकारने पडताळून पाहिले पाहिजे. आणि टॅक्सेशनच्या बाबतीत कुठेतरी फरक केला पाहिजे चांगल्या सिनेमांसाठी. तर तो जो मराठी सिनेमा रसिक जो आहे तो कुठेतरी याला दाद देईल. आणि दाद दिल्याने त्याच्यामध्ये राज्य सरकारचा फायदा काय आहे की ती इंडस्ट्री वाढेल ना. इंडस्ट्री वाढलं तर नंतर टॅक्सेशन परत येणारच नाही यांच्याकडे. काय होतं की साऊथमधून कोणतरी फिल्म इकडे घेऊन येतो, त्यांचे बरेचसे शो चालतात, पेमेंट कुठं होतं? तिकडच्या प्रोडक्शन हाऊसला. राज्य सरकारला त्याच्यातून किती अर्थार्जन होतं? तर हे जे गोष्टी आहे ना, एक कमिटी बसली तर हे छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही 10 डिरेक्टरला बोलवा, ते त्यांच्या अडचणी सांगतील आणि तुमच्यासमोर खऱ्या अडचणी येतील. आणि कदाचित राज्य सरकारला सुद्धा सपोर्ट करायचा असेल, पण त्यांना या बारकावे माहीत नसतील पडत. आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे सिनेमा जे आहेत ते पॅशनेटली बघितले जात नाही. आज साऊथच्या ज्या कंट्रीज आहेत ना तिकडे तुम्ही हिंदी बोलून बघा, ते तुम्हाला एंटरटेन नाही करणार. तर तो जो लँग्वेजचा अभिमान आहे ना तो साऊथमध्ये तुम्हाला प्रकर्षाने बघायला भेटेल. तो एक्झॅक्टली तसं आहे की तुम्ही फ्रान्समध्ये जर तुम्ही इंग्लिश बोललात ना, तो मला चिडीच्या नजरेने बघितलं जातं. सो साऊथमध्ये पण तसंच आहे, ते सुद्धा हिंदीला तसंच बघतात. पण आपल्याकडे मराठीकडे हिंदीला वेलकम केलं जातं. त्यात चुकीचं काही नाही आहे, तुम्ही हिंदीला वेलकम करा, पण त्याच्याबरोबर मराठीला पण तेवढ्याच ताकदीने वेलकम केलं पाहिजे. आणि एखादा चांगला सिनेमा असेल तर महाराष्ट्राने तो आधी डोक्यावर उचलून घेतला पाहिजे. जर महाराष्ट्र, आता हा आमचा प्रोडक्ट आहे, आम्ही हा कॉन्फिडेंटली मांडतोय कारण आम्हाला माहिती आहे काय ते. जर तुम्हाला पण महाराष्ट्राचा तो माहीत पडला की हा कॉन्फिडन्स आहे आणि आता हा आपला अभिमान आहे आणि तो फिल्मचा दर्जा एवढा चांगल्या क्वालिटीचा असेल, देन यू शुड महाराष्ट्राने तेवढंच अभिमानाने इतरांसमोर मांडायला पाहिजे असं मला वाटतं. यालाच धरून माझा एक प्रश्न आहे की हल्ली आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवतं की एखादा चित्रपटगृहात जाऊन पाहिला जात नाही. जेव्हा तो OTTवर येतो त्याच्यावर बरेच रिव्ह्यू आणि कमेंट येतात की अरे हा पाहायचा राहिला किंवा असं. तर या गोष्टींना तुम्ही काय असं दिग्दर्शक म्हणून उत्तर द्याल? याला दुसरं कारण कसं आहे की ज्यावेळेस प्रोड्युसर येतात, आपल्याकडे नवीन प्रोड्युसर फार आहेत जे प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलं तर काय ना आपण 1-1.5 करोड सिनेमा बनवू आणि मग 40 लाख आपली सबसिडीज येईल, बाकी फिल्ममधून काय आपण 2 करोडचा जरी बिझनेस केला तरी असं आहे, हे 2 सेलिब्रिटी आहेत, हे असं आहे. त्याला पण वाटतं की मला पण बाहेर मिरवायला भेटेल की मी फिल्म प्रोड्यूस केली, कारण त्याकडे पैसा आलेला असतो. मग तो काहीतरी त्याच्या हातात असतात 1.25 करोड, तो म्हणतो त्याला 1.5-2 करोड आपण काहीतरी खेचून करू. मग ते शूट चालू होतं, शूट चालल्यानंतर ते बजेट जातं 2 करोडवरती. कसं बसं तो इकडून तिकडून आणतो किंवा डिरेक्टर आणखी कोणतरी प्रोड्युसर घेऊन करू वगैरे, चांगला प्रोड्युसर असेल तर. ज्यावेळेस रिलीजची वेळ येते, रिलीजला आज PNR, आज मी सांगतो तुम्हाला, आम्ही जवळजवळ 2.25 करोडचा PNR खर्च केलेला आहे गोंधळसाठी.
म्हणजे जेवढा सिनेमाला खर्च झाला त्याचा एक प्रपोर्शनेट आहे. आणि तेच मी तुम्हाला बघतो की मी इंडस्ट्री फार जवळून पाहतोय. ज्यावेळेस ॲज अ प्रेझेंटर म्हणून ज्यावेळेस मी इकडे आलो इंडस्ट्रीकडे बघतोय, त्यावेळेस बरेचसे सिनेमा असे अरे तो ज्यांना माहीत पडतं बाबा त्यांना 60 लाख रुपये पाहिजे रिलीज करायला. 60 लाख रुपये रिलीजमध्ये तुम्ही काय करणार आहात? 60 लाख रिलीजमध्ये डिस्ट्रीब्युटर घेऊन जाईल 8-10 लाख रुपये. 8-10 लाख रुपये तुमचा थिएटर जे आहे डिजिटल प्रिंटसाठी ते घेऊन जातील. 20 लाख तर इथेच गेले. 30 लाखामध्ये तुम्ही कॅम्पेन काय करणार? तुमचे थिएटरचे सर्वांचे कटआउट्स वगैरे तुमचे एक हे गेले तिथे 2-5 लाख रुपये निघून जातात. 2-5 लाख रुपये तुमचे याच्यामध्ये निघून जातात, तुमचे सर्व ट्रॅव्हलिंग आणि व्हिजिट्समध्ये वगैरे. चांगले इथिकल डायरेक्टर असेल तर चांगली गोष्ट. जर अनइथिकल डायरेक्टर असेल 5-10 लाख त्याची काहीतरी फीज निघते कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, नवीन प्रोड्युसरला काहीतरी सांगून काहीतरी वेगळं डिलिव्हर होणार, आणि ज्यावेळेस वेगळं डिलिव्हर होतं ना त्याची जी इच्छा असते ती संपलेली असते की बाबा हा मला प्रोड्यूस करायचा होता, मी आता माझ्या नातेवाईकांना सांगू शकतो की मी प्रोड्यूस केली होती, फिल्म रिलीज केली, झाला विषय संपला. पण त्याच्यानंतर तो दुसरी फिल्म करायला तयार होत नाही. तर हे जे अगोदर डिरेक्शन म्हणा किंवा फिल्म मेकर जे आहेत ना ते एथिकल असणं फार गरजेचं आहे. जे एथिकल आहेत ते आज कुठेतरी वरची पायरी चढत जातात आणि शेवटी एका लिमिटनंतर ते बॉलिवूडकडे पदार्पण करतात. आणि आपल्या मराठी जे चांगले चांगले टेक्निशियन आहेत ते सुद्धा मराठी सिनेमा म्हटलं का पाठी मारतात. का? तर अमाऊंट भेटत नाही. का अमाऊंट भेटत नाही? प्रोड्युसरने लिमिटेशन दिलेले आहेत. तर या चक्रामध्ये आहे ना मराठी सिने इंडस्ट्री कुठेतरी गुरफटत चालली आहे. याच्यावर लवकर उपाय करायला पाहिजे. आणि राज्य शासनाने पण थोडंसं पुढे येऊन 8-10 डिरेक्टर्सची 8-10 प्रोड्युसरची एक मीटिंग घ्यायला पाहिजे. कमिटी स्थापन झाली ना तर डज अँड डोंट्स काय होतं हे कळेल. याच्यावर कोणी विचारच करत नाही आहे. ही फार सिरियस बाब आहे. सो असं आहे. अजून काय आणखी तिचा जो मुद्दा होता की OTT वर प्रेक्षक सिनेमा बघतो. हा तो त्याचं माझं कारण तेच होतं की तुम्हाला रिलीजला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतच नाही आहात पैसे. सिनेमा बघा, सिनेमा बनवणं एक गोष्ट आहे, लोकांमध्ये तो सिनेमा बघण्यासाठी क्युरियोसिटी उत्पन्न करणं हे लोकांचं काम नाही आहे, हे दिग्दर्शकाचं काम आहे, हे मेकर्सचं काम आहे. इफ यू फेल फॉर द सेम ते तुम्ही लोकांना बोलूच शकत नाही. जसं स्थळ चित्रपट आहे, स्थळ चित्रपटाला त्यांनी प्रयत्न केला की बाबा सचिनजी यांना बरोबर घेऊन प्रेझेंटर म्हणून आला, पण सचिनजी प्रेझेंटर हे किती जणांपर्यंत पोहोचलं? मुळात ज्यावेळेस तुम्ही फिल्मच 1.25 करोडमध्ये बनवता ते 2 करोडचं पीएनआरचं बजेट कसं काय ठेवाल? तुम्ही ठेवू शकत नाही. मग अशामुळेच बऱ्याचदा OTT आल्यानंतर ही भावना येते. पण त्याच्यामध्ये बघा, मी तर डिरेक्टरचं पण चुकीचं नाही असं म्हणेल. डिरेक्टर बोल मी 2 करोडचा पीएनआर करण्यापेक्षा मी अजून एक फिल्म करेल. तर हे जे आहेत ना याच्यावरती सोल्युशन्स. आणि मराठी सिनेमा कुठला लागला आहे, तुम्ही किती वेळा बुक माय शो बघताना मराठी सिनेमा कुठला लागला आहे या हिशोबाने शोधता. सिनेमा कुठले तुम्हाला मराठी पण चालणार, हिंदी पण चालणार. बरेचसे इथे लोकांना मराठी सिनेमा बघायचं, त्यांचे घरचेच सपोर्ट करत नाही त्यांना बोला त्यांना हे बघायचं आहे. का माहिती का? कारण त्यांनी गाणं यूट्यूबवर बघितलेलं आहे, त्यांनी इंस्टावरती काहीतरी बघितलेलं आहे, त्यांनी काहीतरी ट्रेलर बघितलेलं आहे, त्यांनी काहीतरी मोठमोठे प्रमोशन्स बघितलेले आहेत, मोठमोठी कास्ट बघितलेली आहे. तर ही अडचण होते मराठी सिनेमाची. आणखी आता वितरणाचा किंवा मार्केटिंगचा विषय आला म्हणून आजच्या तारखेला तुमच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही फिल्मी करत आणि तुम्ही आता सगळं जवळून बघताय सिनेमा पोहोचवण्याच्या दृष्टीने, मध्यंतरीच्या काळात OTT ऑनलाईन मार्केटिंगचं एक वेव होतं की रील्स बनवा, मग ते इन्फ्लुएन्सरच्या क्रिएटर्स घ्या, नंबर्स दिसतात, लाईक्स दिसतात, या सगळ्या. पण त्याचं जे कन्व्हर्जन खऱ्या प्रकारे व्हायला पाहिजे होतं की मिलियन्स लाईक असतात पण तेवढं थिएटरमध्ये तेवढे मिलियन्स दिसत नाहीत. तर खरंच त्या आजच्या तारखेला ऑनलाईन मार्केटिंग जे काही आहे त्याचा फायदा सिनेमाला होतो आहे का? नेमकं तुमचं काय निरीक्षण आहे? मी माझा अनुभव सांगतो की कसं होतं की एजन्सी ज्या आहेत, ज्या अपॉइंट केल्या जातात, मागच्या कुठल्या चांगल्या एजन्सी आहेत बाबा, कुठल्या चांगल्या सिनेमाला तुम्ही केलं होतं कामसाठी, शेवटी त्या एजन्सी बाबा आम्ही हा सिनेमा केला, आम्ही हा सिनेमा केला, आम्ही हा सिनेमा केला. मग ते पण काय करतात की जे सक्सेसफुल सिनेमे त्यांचेच नावं सांगतात. बरोबर, त्यांच्यामुळे जो सिनेमा म्हणजे त्यांनी काम कॉन्ट्रीब्युशन केलेले जे सिनेमे चालत नाही त्यांचं नाव सांगत नाही. सो माझा मुद्दा असा आहे की या ज्या एजन्सीज ज्या आहेत ना ते ठरलेल्या ज्या अगोदर गोष्टी केल्या ना त्याच्या बाहेर विचारच करत नाही. तुम्हाला बॅरियर्स तोडून विचार करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही लोकांना कनेक्ट व्हाल. जोपर्यंत तुमची फिल्म कधी ॲप्रिशिएट होते, ज्यावेळेस तुमची फिल्म इतरांपेक्षा वेगळी असेल त्याच वेळेस तुम्ही सेम विषय रिपीट केला लोक सरळ नाकारतात. तुम्ही स्टोअर दुसऱ्या कुठेतरी कोणाची तरी रिमेक केला तरी लोक नाकारतात ते आजकाल. तुम्ही एखादी महाराष्ट्रामध्ये घडलेली स्टोरी आहे
तीच परत घेऊन येत आहेत तरी स्टोरी नाकारतात ते. तुम्ही प्रपोगंडा घेऊन येत आहेत तरी स्टोरी नाकारतात ते. लोक आज वाचक जे आहेत किंवा सिने रसिक जे आहेत आज एज्युकेशन कुठल्या लेवलला आलं. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी गोष्ट वेगळी आहे, पण आता साक्षरता कुठेतरी वाढली आहे. दुसरी गोष्ट 2019 नंतर कोविड आल्यापासून OTT प्लॅटफॉर्म एवढं वाढले, लोकांना डिफरंट कॅरेक्टर डिफरंट कॉन्टेंट बघायची सवय झाली आहे आणि डिफरंट कॉन्टेंटमधून त्यांचं स्वतःचं एक एनरिचमेंट चालू आहे. ते स्वतः एक प्रगल्भ होतं ते वेगळ्या प्रकारे. त्यामुळे ते सिनेमाला जातात आणि तुम्ही आता मोठ्या मोठ्या यशराजच्या किंवा यांच्या ज्या फिल्म्स आहेत ते पण ठरलेलं आहे, त्यांच्या 4 वर्षापूर्वी फिल्म प्लॅन झाले असतील. सो ते गेल्या 10 वर्षात ज्यानुसार फिल्म सक्सेसफुल होत होत्या त्यानुसार त्यांनी फिल्म लॉन्च केल्या. लॉन्च केल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो, अरे याला 60 करोड दिलेले आहेत, मग 60 करोड तर मग त्याला स्क्रीन प्रेझेन्स जास्त द्या. मग डिरेक्टर काय करणार, तेच करणार. डिरेक्टरचं तेच आहे ना, कारण त्याचा आत्तापर्यंत तो तसा सक्सेसफुल झालेला आहे. 60 करोड दिलेत, 70 करोड दिलेत, मग तो स्लो स्टाईलमध्ये चालतो, स्लो स्टाईलमध्ये मारतो, मग त्याच्या नसा दिसतात, मग त्याचे मसल्स दिसतात, त्याच्यामध्येच वेळ जातो. मग स्टोरी कुठे तुमची, स्टोरी कुठे सरकत नाही. तर याच्यामध्ये कुठेतरी ते अडकतात ते. आणि मग मार्केटिंगमध्ये पण नाही ना की तुम्हाला तुमचा सिनेमा जो ज्या प्रकारे पोहोचवायला पाहिजे, आम्ही फार वेगवेगळ्या कृत्या लावल्या याच्यामध्ये आणि याच्याबद्दल 14 तारखेनंतर आम्ही मनमोकळेपणाने बोलू शकू की जर आम्हाला फायदा झाला तर. आणि ते काय सर्व एकमेकांना सजेस्ट करून तुम्ही मराठी इंडस्ट्रीसाठी काय नवीन आणखी काय करता येईल, सो इट्स ऑलवेज अ वेलकम असं. निषेध आणि योगेश, आज आपला सिनेमा येत्या 14 तारखेला प्रदर्शित होणार आहे, त्यानंतर इफ्फीमध्ये पण तो दिसणार आहे. हे सगळं अनुभवताना आपण या प्रोजेक्टचा भाग असताना एक नवोदित अभिनेता म्हणून यापुढे नेमका म्हणजे हा प्रोजेक्ट तर आम्ही आता केला आहे, पण यापुढे सिनेमा एखादा निवडताना किंवा कोणासोबत काम करताना डिरेक्टरमध्ये तो प्रस्थापित असेल, नवोदित असेल, तुमचा नेमका पाथ कसा असणार आहे? कारण का या 14 तारखेनंतर नक्कीच तुमचं एक विश्व बदलणार आहे की जो तुम्ही प्रोजेक्ट घेऊन येतात, जो तुम्ही कलाकृती घेऊन येतात, त्यानंतर इतका विश्वास मला जाणवतोय. तर या पुढचा नेमका तुमचा पाथ कसा असणार आहे? प्रत्येक कलाकारासाठी मुळात ना गोष्ट किंवा त्याची स्टोरी, तुमचा रोल, कॅरेक्टर काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर मला असं वाटतं की उत्तर खूप सोपं आहे की जर तुम्हाला मनापासून कॅरेक्टर आवडलं, ती गोष्ट आवडली, आर्थिक गणित हा वेगळा मुद्दा आहे. ओके, आज अनफॉर्च्युनेटली असेही अनेक कलाकार आहेत की फक्त आर्थिक गोष्टींकडे बघून त्यांची तशी सिच्युएशन होती म्हणून त्यांनी ते सिनेमे केले आणि बरेच कलाकार याबद्दल बोललेलेही आहेत. तर कुठल्याही कलाकारासाठी मुळात रोल किंवा कॅरेक्टर आणि स्टोरी हे महत्त्वाची असते. सो आय एम कीपिंग माय फिंगर्स क्रॉस की आय होप की मला अशा पुढे वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका ऑफर होतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टोरीज मला किंवा रोल एक्सप्लोअर करायला मिळतील आणि माझ्यासाठी कायम तो रोल आणि कॅरेक्टर किंवा हेच महत्त्वाचं आहे. आर्थिक मुद्दा आहेच. ह्या दोघांचं अमॅल्गमेशन कसं, आपण समन्वय कसा साधतोय आणि त्याच्यातून जे काही आपल्याला बेस्ट करता येईल तो माझा डेफिनेटली प्रयत्न असेल. पण 100% रोल आणि कॅरेक्टर किंवा ती स्टोरी याला जास्त प्राधान्य आहे. मला ॲक्च्युली सगळ्या प्रकारचं काम करून बघायचं आहे. म्हणजे मला असं बंदिस्त की अशा प्रकारचंच काम आपण करत जावं किंवा हा माझा पाथ आहे असं नाही. मला असं वाटतं की सगळं एक्सप्लोअर करावं आणि मग आपला पाथ ठरवावा की आपल्याला नेमकं काय आवडतं आहे, आपल्याला नेमकं काय जमतं आहे किंवा आपल्याला कुठे अजून जास्त मजा येते. ते सगळ्या प्रकारचं काम केल्याशिवाय नक्कीच कळणार नाही. तर मला खूप आशा आहे की या फिल्मनंतर अशी अनेक कामं ऑफर होतील आणि सगळ्या प्रकारचं काम करायला मिळेल. पण ते केल्याशिवाय नक्कीच तो मार्ग ठरवता येणार नाही आपल्याला की कशा प्रकारचं काम करायचं असं वाटतं. तिघांना प्रश्न असा आहे की आज प्रेक्षकांकडून म्हणजे जे आपल्याला थेट ओळखत नाही आहेत त्या प्रेक्षकांकडून टीजर बघून, ट्रेलर बघून, गाणं बघून तुमचं कौतुक होतं. म्हणजे कमेंट बॉक्समध्ये दिसत असेल, काहींनी वाया तुमच्यापर्यंत मेसेज पोचवले असतील फेसबुकवर, इंस्टाग्रामवर किंवा प्रत्यक्ष तुम्ही भेटत असाल तेव्हा तुम्हाला तुमचं कौतुक केलं असेल. हे कौतुक प्रेक्षकांकडून मिळतच आहे किंवा ते यापुढे मिळत राहणारच आहे. पण आपल्या आजूबाजूची जी इंडस्ट्री आहे, जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा जी फॅटर्निटी आपली सगळी आहे, त्यांच्याकडून कितपत तुमचं कौतुक झालं आहे? कोणी असा मुद्दामून तुम्हाला शोधून, तुम्हाला थांबवून, तुम्हाला तुमचा नंबर शोधून, साहजिक सगळ्यांकडे सगळ्यांचे नंबर नसू शकतात,
आपल्या इंडस्ट्रीकडून कितपत कौतुक झालं आहे, होत आहे, नाही होत आहे, तिघांचा काय अनुभव आहे? मी माझा अनुभव सर्व सांगतो आधी. मला जे वाटतं की समोरच्याला काय कळालं आहे सिनेमाबद्दल माझ्या टीझर आणि ट्रेलर बघून. सो मला कुठेतरी असं वाटतं की त्यांचं बाबा हा मराठी सिनेमा बाकीचे असतील त्याच्यात काहीतरी तसंच काहीतरी दिसतंय आणि मराठी सिनेमावर आणि ते आम्हालाही कळतं की यांच्यासाठी भारीची व्याख्या काय आणि आमच्यासाठी भारीची व्याख्या काय. आमच्यासाठी भारीची व्याख्या आहे गोंधळ आणि त्यांच्यासाठी भारीची व्याख्या म्हणजे बाकीचे मराठी सिनेमामधला गोंधळ. गोंधळ म्हणजे बाकीचे मराठी सिनेमे जसे असतील तसाच गोंधळ एक असेल, थोडाफार कमी जास्त प्रकारे वेगळा असेल. पण एक नवीन भारीची व्याख्या जी आहे ना ती 14 तारखेनंतर तुम्हाला दिसेल आणि ते किती भारी आहे आणि ते जर खरोखर उत्कृष्ट असेल तर मी तुम्हाला सांगतो की लोकांनी ते डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. मी जेवढे काही यूट्यूबचे रिव्ह्यूअर असतील त्यांनीसुद्धा तुम्ही अगोदर 4 स्टार दिले, 3 स्टार दिले 5 पैकी बऱ्याच सिनेमांना. तर मग जर माझा सिनेमा 1 स्टारचा असेल तर तो 1च स्टार द्यायला हवा आणि जर 5 पैकी तुम्ही 4 स्टार दिला असेल तर त्याच्यापेक्षा माझा सिनेमा कितीच उत्कृष्ट असेल आणि तो जर 5 पैकी जर 8 स्टारचा असेल तर तुम्ही तो 8 स्टारचा द्यायला पाहिजे. बरोबर बोलतोय मी, मला वाटतं. आणि तुम्हाला 1 स्टारचा असेल तर 1 स्टारचाही द्या. सो हा जो फरक आहे ना, हा जो क्वालिटीचा फरक आहे ना तो तुम्हाला या सिनेमामधून दिसेल एवढं मला नक्की वाटतंय. त्यामुळे आम्ही जास्त यांना समजू शकत नाही, अरे असं आहे तसं आहे तसं आहे असं आहे. तो फरक जो आहे तो स्क्रीनवरच दिसेल. त्यामुळे लोकांना सर्वांना आवर्जून आवाहन करेल मी माझ्यातर्फे की तुम्ही हा सिनेमा बघायला अपेक्षेने जा. बरंचसं ब्रेन डोक्याला लावून जा. काहीतरी चला मराठी सिनेमा म्हणून सपोर्ट करायला जाऊ नका. चांगली कलाकृती, निगेटिव्ह कलाकृती कशी असेल ते शोधायला जा, अपेक्षेने जा. हा सिनेमा तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने तुम्हाला समाधान करेल ही मला आमच्या पूर्ण टीमला खात्री आहे. रिप्लाय काय काय आले डेफिनेटली की माझे अनेक मित्रमैत्रिणी यांनी मला जे आमचे मगाशी सर म्हणाले की फोटोज ट्रेनमध्ये किंवा काही होर्डिंग्ज लावलेले आहेत तर त्या ठिकाणी अनेक जणांनी मला फोटो काढून पाठवले की अरे मी तुझं पोस्टर बघितलं, अरे होर्डिंग बघितलं. खूप लोक आहेत. तर आणि प्रत्येकाने जेव्हा ट्रेलर बघितला किंवा टीझर बघितला, अरे खतरनाक लुक आहे रे, काहीतरी वेगळं दिसतंय, हा प्रत्येक जणांचा रिस्पॉन्स होता. किंवा अनेक जणांनी मला असं विचारलं कधी आहे प्रीमियर, कधी करताय प्रीमियर, म्हणजे अशा हिशोबाने की माझे जवळचे मित्र आहेत की त्यांनी विचारलं. सो हळूहळू ना त्याची उत्कंठा म्हणा किंवा त्याच्याबद्दल काय म्हणू क्युरियोसिटी हळूहळू ती बिल्टअप होत चाललेली आहे. ज्या पद्धतीने आता गोंधळबद्दल चर्चा आहे किंवा अनेक मार्केटिंग प्रमोशन्स, आमची जी प्रमोशन्स चालू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या क्लुप्त्या वापरल्यात, त्याच्यावरून लोकांमध्ये खूप इंटरेस्ट तयार होतो आहे. सो बरेच रिव्ह्यूज आम्हाला येत आहेत आणि 14 तारखेनंतर बघूया आता काय काय किती जणं, आत्ता सपोज 10 झाली असतील, 14 तारखेनंतर म्हणजे आय विल सी टू इट की किती जणं काय रिस्पॉन्स देत आहेत, चांगला वाईट जो काही आहे तो. सो लेट्स सी, बघूया. माझ्यापर्यंत पण खूप चांगल्या प्रतिक्रिया पोचल्या लोकांच्या, आपल्या इंडस्ट्रीमधले असतील किंवा अगदी माझे जुने शाळेतले मित्र वगैरे, त्यांना कुठेतरी मी दिसलो, त्यांनीसुद्धा फोन करून विचारला अरे हे काहीतरी भारी वाटते. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की एकदा मी परत बघितलं, मी गाणं पुन्हा बघितलं, मी गाणं पुन्हा ऐकतोय, मी ट्रेलरचे 3दा बघितलं तरी माझं मन नाही भरलं, किंवा मी बघतोच आहे, लूपवर चालूच आहे, एक रोजचा एक पारायण चालू आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या की हे काहीतरी डेफिनेटली वेगळं आहे आणि ही बघायची उत्सुकता खूप जास्त आहे आम्हाला. आणि बऱ्याच जणांना मला बघून पण भारी वाटतं, पण ते कळत होतं की आपला माणूस त्याच्यात असण्याची एक वेगळी फिलिंग आहे. पण त्या प्रोडक्टविषयी सुद्धा एक अरे काय आहे यार, म्हणजे ते जाणून घेण्यासाठी फोन करत होते. मला खूप फोन झाले असे की नेमकं काय. मी म्हटलं 14 तारखेला बघा, तुम्हाला कळेल की काय आहे आणि काय नाही आहे. ते मला नक्की आवडेल, वेगळं आहे सगळ्यांपेक्षा हे नक्की आहे की याच्या आधी असं क्वचितच घडली असेल अशी फिल्म. ही फिल्म नक्की वेगळी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल असंच मी सगळ्यांना सांगत आलो. पण लोकांचा इंटरेस्ट सॉलिड डेव्हलप झालेला आहे, म्हणजे खूप भरभरून प्रतिसाद येतो आहे आम्हाला. शिवाय हा म्हटलं तसं आमची जी प्रमोशन स्ट्रॅटेजी आहे ती सुद्धा खूप चर्चेत आहे. म्हणजे खूप जणांनी विचारलं अरे हे किती भारी आहे, याच्या कोणीच केलं नाही आहे, हे असं ट्रेनमध्ये हे जे प्रमोशन चालले अशा प्रकारचं आम्हाला कधीच बघायला मिळालं नाही. खूप चांगलं आहे यार. खूप जणांनी मला पोस्टमध्ये त्यांच्या टॅग केलेलं आहे, माझ्या पोस्टरचा फोटो काढून. आणि आजच मला माझ्या पोस्टरचा फोटो काढायला मिळाला, तोही मी स्टोरीला टाकलेला आहे. सो इन जनरल खूप चांगला रिस्पॉन्स आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की ह्या सिनेमामध्ये अशी एक गोष्ट आहे जी सर कायम सांगतात की आमची चर्चा झाली की जी
आत्तापर्यंत भारतामध्ये काय आपण म्हणू त्याला, भारतामध्ये 70 mm वरती जी बघितली नसेल तुम्ही या सिनेमामध्ये बघायला मिळेल तुम्हाला. अशी एक एक्स एलिमेंट आहे, एक गोष्ट आहे. ते आम्ही मुद्दाम लपून ठेवले तुम्हाला समजेल. पोस्ट प्रमोशनसाठी. काहीतरी लोकांना समाधानी करायचं ना, अपेक्षेने ज्यावेळेस जातील त्याच्यापेक्षा बऱ्याच ताकदीने त्यांना काहीतरी रिटर्न द्यायचं आहे. यस. खूप खूप शुभेच्छा आणि हे कौतुक असंच वाढत राहावं, अशाच शाबासकी तुमच्या पाठीशी येत राहावी. प्रेक्षकांची, इंडस्ट्रीची सगळ्यांच्या सपोर्टने हा सिनेमा पुढे जावा. आणि आज इफ्फीत आहे तो आणखी वेगवेगळ्या मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये, फेस्टिवलमध्ये तो गाजावा, अशा शुभेच्छा. आणि खूप खूप थँक्यू, तुम्ही मटाकट्ट्यावर आलात आणि आमच्याशी छान मोकळेपणाने गप्पा मारलात आणि खऱ्या गप्पा मारलात, मन मोकळेपणाने बोललात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. पुन्हा भेटत राहूच आपण पुढच्या सिनेमाच्या वेळेला सुद्धा. येस येस येस. थँक्यू.